मला नामस्मरण करायचं मी जरा चक्कोट करून येतो किंवा मला नामस्मरण करायचं मी जरा जंगलात जाऊन येतो, काही गरज नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. तर संतांची व्याख्या काय आहे? व्हॉट इज संत मीन्स की जो सत्याचं आचरण करतो आणि जो आत्मज्ञानी आहे. देवळात गेल्यानंतर घंटा का वाजवायची असते? ते उगाच ते काहीतरी छान वाटतं म्हणून नाही, तर त्या घंटा वाजवून त्याच्या खाली उभं राहायचं आहे, त्याचा नाद जोपर्यंत तो आणि त्याच्यातनं तुमच्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्या मनातली ती नष्ट होते. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या ज्या आहेत ना, या रोज स्पेशली लेडीजनी पहिल्या 3 ओव्या एका श्वासात आणि पुढच्या 2 ओव्या एका श्वासात अशा जर म्हटल्या तर PCOD PCOS यासारखे प्रॉब्लेम्स हील होतात. ते चमत्कार करत होते म्हणून संत नव्हते, ते संत होते म्हणून चमत्कार करू शकत होते. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मटाकट्टाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या कलाकृतींच्या टीमला आपण भेटत असतो. कलाकार तंत्रज्ञ मंडळी आपल्याशी संवाद साधत असतात. काही सिनेमे, काही कलाकृती प्रेक्षक म्हणून आपल्यापर्यंत येणं गरजेचं असतं. तशीच एक गरज आहे आणि कारण त्याच्यातून अनेक आपलं साहित्य किंवा महान व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ती गरज असते. अशीच एक कलाकृती येऊ घातली आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने या सिनेमातल्या कलाकार, संगीतकार या सगळ्यांशी आपण आज संवाद साधणार आहोत. हा दिवस खास आहे आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा, कारण आपण छान विषयावर गप्पा मारणार आहोत. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला एक खास भेट देऊ इच्छितो. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे सर यांना विनंती करते की त्यांनी ही भेट तुम्हा सगळ्यांना द्यावी. सिनेमाचे गायक संगीतकार अवधूत गांधी, अजय पुरकर, मनोज जोशी सर, मुक्ताईच्या रूपात भेटायला येणारी नेहा नाईक, तेजस बर्वे, माऊलींच्या रूपात भेटीला येणार आहेत ते, आणि स्मिता शेवाळे. तुमच्या दोघांपासून सुरुवात करायची, मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांपासून. हा सिनेमा किती आजच्या कालखंडात किंवा या वर्षांमध्ये किती महत्त्वाचं वाटतं की ही गोष्ट, कारण की यापूर्वी संत ज्ञानेश्वर सिनेमा आला आहे मध्यंतरी, जितेंद्र जोशी यांनी पण केला होता ज्ञानेश्वर तुकारामांचा सिनेमा. आजच्या काळात ही गोष्ट का प्रेक्षकांनी बघावी, की का महत्त्वाची वाटते, तुमच्या दोघांचा दृष्टिकोन काय आहे? मला वाटतं की यापूर्वी संत ज्ञानेश्वर हा प्रभातचा चित्रपट 83 वर्षापूर्वी आला होता आणि मध्यंतरीच्या काळात संतांवर इतके चित्रपट आले नाहीत किंवा ते विषय इतके हाताळले गेले नाहीत. त्यामुळे संतांचे विचार, संतांचे संस्कार आपल्यापर्यंत, कारण चित्रपट खूप प्रभावी माध्यम आहेत, त्या माध्यमातून पटकन पोहोचतात, तर ते संस्कार आपल्या पिढीपर्यंत छान प्रकारे पोहोचू शकले नाही आहेत. आणि प्रभातचा सुद्धा जो सिनेमा आला होता तो संत ज्ञानेश्वरांवर होता, पण मुक्ताईवर म्हणजे मुक्ताईच्या जीवनपटावर आधारित चित्रपट हा येतो आहे. त्यामुळे मुक्ताई यातनं नव्याने कळेल लोकांना. आणि आज सगळीकडे जे आपण बघतोय की अशांतता आहे, क्राईम आणि सगळं विस्कटलेलं आहे, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला आपल्या संतांचे विचार पुन्हा एकदा कळणं, ते आपण आत्मसात करणं फार गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी शांत होणं फार गरजेचं आहे. आता त्यासाठी हा चित्रपट आत्ता फार महत्त्वाचा आहे. जसं तेजस म्हणाला की शांत होण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे, त्यालाच अजून एक मी ॲड करते की आपल्याला म्हणजे जी नवीन पिढी आहे, आम्हाला सतत लॉजिक लागतं, सायन्स लागतं. सो या सिनेमाच्याद्वारे की आपला जो आध्यात्मिक इतिहास आहे त्याच्या मागे सायन्स आहे, त्याच्या मागे लॉजिक्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुक्ता आणि ज्ञानेश्वरांनी जी मुक्ताईला सनद दिली, त्या सनदीमध्ये असं लिहिलेलं आहे की अणुरेणू म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनबद्दल ती त्यांना विचारते आहे. म्हणजे माया कैसी दादा सांगता निर्गुण, म्हणे मुक्ताबाई भिन्न फोडा, की मला हे समजावून सांग आता की ही कसली माया आहे, हे सगळं काय आहे.
आणि त्यावरती विचारते की कुंडलिनी कवटोनी करीती आकर्षण, रेणूचे दर्शन झाले की नाही. रेणू इज ॲटम, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, ॲटम सगळे. तर त्याबद्दल ती त्यांना विचारते. सो आपल्याला ते कळतं की जे आपण हे सगळं जे सायन्स आत्ता आपण म्हणतो की हे बाहेरच्या देशांमधून आलेलं, सो ते तसं नाही आहे, की ते आपल्याकडे होतं, ते आपल्या त्या काळी माऊली आणि मुक्ताईंच्या संवादांमध्ये आढळून येतं आहे. सो मी असं म्हणेन की हे सगळं आम्हाला शिकता आलं. म्हणजे एक साधारण जी नवीन पिढी आपली तयार होती, आपले जे यूथ आहे त्यांच्यासाठी हे जे आम्ही शिकलो आहे ते आमच्यामार्फत आता बाकीचे नवीन जे यूथ आहेत ते शिकणार आहे. तर म्हणून ही फिल्म त्या निमित्ताने बघावी असं माझं मत आहे. ज्ञानेश्वर आणि मुक्ताईंचं स्वतःचं एक वलय फक्त भावंडांचं होतंच, पण त्याबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या जी मंडळी होती, ती जी महात्मुली ज्येष्ठ होती, श्रेष्ठ महात्मुली, ती मंडळी तुम्ही या सिनेमात साकारतात. त्या प्रत्येक आपापल्या व्यक्तिरेषेविषयी सुरुवातीला थोडं सांगावं अशी इच्छा आहे. मेन विलन सगळेच विलन आहेत खरं तर, ब्रह्मेश्वर शास्त्रीसुद्धा आणि चांगदेवसुद्धा. रामकृष्ण हरी हा चित्रपट थोडंसं मी ॲड आधीच्या प्रश्नाला करीन. काय आहे, 84 वर्षांनंतर हा जरी चित्रपट येत असला ना तरीही याचं नावसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. खरं संत मुक्ताईसुद्धा ठेवता आलं असतं. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई का, तर एक सॅड फॅक्ट अशी निदर्शनास आली दिग्पालच्या की ह्या रोल्ससाठी जेव्हा ऑडिशन्स घेतल्या गेल्या 2 वयोगटात भावंड आहेत, लहान आहेत आणि या वयोगटात. तर ती जी लहान वयोगटातलं कास्टिंग जेव्हा करत होता ना तेव्हा साधारणपणे 150-200 मुलांची त्या वयातल्या त्यांनी ऑडिशन घेतली आणि त्यातल्या फक्त 2घांना ज्ञानेश्वर माऊली माहिती होते. तर नुसतं मुक्ताईचं नाव ठेवलं असतं तर मला नाही वाटत आहे की ते डायरेक्टली पोचलं असतंच का नाही. कारण की अवधूत काय म्हणतो आणि ते खरंही आहे की मुक्ताई मातेचं चरित्र आहे ते गूढ आहे. त्यांचे जे कूट अभंग असतील किंवा हे सगळं जे खूप गूढ त्यांचं पूर्ण चरित्र आहे आणि ते तितकंसं सरफेस झालेलं नाही आहे. तर त्याच्यावर दिग्पालनी काय केलं की तो म्हटला की मी सगळं ते ऑडिशन प्रोसेस सोडून दिली आणि त्या 150 मुलांना मी माऊलींची गोष्ट सांगितली. म्हणजे त्या निमित्ताने काय झालं की जाऊ देत, चल कास्टिंग विस्टिंग हे फार पुढच्या गोष्टी आहेत, निदान या मुलांना कळू तरी दे ना 750 वर्षापूर्वी ह्याच महाराष्ट्राच्या मातीत काय घडलं. ही पहिली गोष्ट. म्हणून त्याचं नाव संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. सो लेट्स बी क्लिअर, कुठलंही कन्फ्युजन नको म्हणून ते तसं आहे एक. आणि दुसरी गोष्ट, हा पौराणिक सिनेमा नाही, हा धार्मिक इतिहास आहे. सो दिस इज अ हिस्टॉरिकल फिल्म. फक्त महाराज 350 वर्षांपूर्वी, हे अजून आपण पाठीमागे जाऊन 750 वर्ष झाली. ह्या सगळ्याची आत्ता खूप गरज आहे. आता त्यावेळेस काय होतं ना, माझा वैयक्तिक पॉईंट ह्याच्यातला असा आहे की साधारणपणे ज्ञानेश्वरी, गीता पठण किंवा गीतेवरची व्याख्यानं हे 70 ओलांडल्यानंतर आपलं आता करा, भजनाला लागला तुम्ही, त्या एज ग्रुपमध्ये करावं असा एक सर्वसामान्य समज आहे. तो किती चुकीचा आहे हे हा चित्रपटही सांगतो. म्हणजे जसं आत्ता नेहानी उदाहरण दिलं ना, त्या काळी जर माऊलींनी किंवा मुक्ताईंनी या ॲटमविषयी जर चर्चा केली असेल तर ते किती काळाच्या पुढे होते याचाही, म्हणजे ह्या दृष्टीने या चित्रपटाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे जसं मी कायम बोलतो या शिवराज अष्टकातल्या इंटरव्ह्यूजमध्ये की हे का महाराजांचे चित्रपट का, तर निष्ठा, शौर्य, त्याग, बलिदान 4 गोष्टी ज्या अजिबात नाही आहेत आत्ता. गरज नाही आहे असंही म्हणू शकतो, पण प्रत्येक वेळी बलिदान आणि त्याग डज नॉट मीन की तुम्ही जीवच द्यायला पाहिजे किंवा वीरमरणच आलं पाहिजे असं काही नाही. त्याग ही खूप मोठी संकल्पना आहे ना. साधं कोणासाठी तरी कुटुंबातल्या थांबणं जेवायचं यालासुद्धा काहीतरी अर्थ आहे का नाही आहे. सो ह्या इतक्या छोट्या लेवलला जाऊन त्याचा विचार झाला की हे सगळं आत्ता खूप गरजेचं आहे, कारण की आत्ता आपल्याला फॉलोईंग किंवा फॉलो करण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे मी जर ह्याला विचारलं की तुझा आयडॉल कोण, तर पटकन 4 नावं सांगता येतील का. आणि दुसरी गोष्ट, हा जो इतिहास आहे ना हा आत्ता थोडासा विस्मृतीत गेलेला आहे लोकांच्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, अवधूत परंपरेतला आहे. फक्त वारकरी संप्रदायाचीच जबाबदारी आहे का,
असं कुठे लिहिलं आहे की फक्त संप्रदायानेच हा सगळा वारसा पुढे द्यायचा? हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. हा यांचा चॉईस आहे की ते स्वतःहून त्या संप्रदायात आहेत, पण आहे सगळ्यांसाठीच ना हे. चौथी गोष्ट, ह्या संतांनी जेवढं काही लिहून ठेवलं ते सगळं फ्री आहे आणि म्हणूनच त्याची किंमत नाही आहे. ज्या गोष्टीची पैसे मोजायला लागतात ना, ते बरोबर आपल्या लक्षात राहतं आणि त्याचा चिमटा बसतो. पण हे जे काही लिहून ठेवलं आहे मुक्ताईंनी, माऊलींनी असेल, नामदेव महाराजांनी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचे ऑथेंटिक पुरावे आहेत. त्यामुळे हे खोटं किंवा IQ हिअरसे नाही आहे. हे घडलं आहे, याच मातीत घडलं आहे, म्हणून तो इतिहास आहे. आणि आत्ता फॉलो करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी तर हे खात्रीलायक सांगू शकतो की 5 चित्रपट अष्टकातले झाल्यानंतर लहान मुलांचे खेळ बदलले, त्यांचा चॉईस काय बघायचं ते बदललेलं आहे, ही फॅक्ट आहे. त्यात तो शक्तीचा संस्कार आहे, मग भक्तीचा पण होऊ द्या ना. भक्तिशक्ती संगम महाराष्ट्रात किती वर्षांपासून आहे? खूप वर्षांपासून, अनेक संत होऊन गेले. सो हा चित्रपट महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरती आधी मालिका पण दिग्पालनी केली, ज्ञानेश्वर माऊली नावाची, ज्याच्यात त्याची इच्छा होती की मी चांगदेव महाराजांची भूमिका करावी, पण बिकॉज इट इज अ टेलिव्हिजन आणि ते ट्रॅक सिस्टीमवरती चालतं, तर तो म्हणला नाही, मग मला एक म्हणजे विसोबा शास्त्रींसाठी मला मोठं काहीतरी पाहिजे. तेव्हा मी तो रोल केला. पण तेव्हाच ठरलं होतं की जर आपण याचा मोठ्या फुल फॉर्मॅट जर केला तर आपण नक्की चांगदेव महाराजांच्या भूमिकेसाठी तूच ती भूमिका करणार आहेस. अजून एक महत्त्वाची गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत अशी की आत्ताच्या सगळ्या चित्रपटांमध्ये हा वेगळा आहे, त्यामुळे अवघड आहे. हा करायलाही अवघड होता आणि ह्याच्या पुढची पायरी अजून अवघड आहे. जसं करेक्ट पहिला प्रश्न तू विचारलास की का बघावं माणसांनी हे, तर त्याची ही काही कारणं मला असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, मी हा चित्रपट करण्याचं कारण, ही सगळी कारणं तर आहेतच, पण जेन्युइनली मला वाटलं की हा विषय आत्ता खूप गरजेचा आहे. कारण की कुठेतरी संस्कारांची पक्की बैठक असल्याशिवाय आपलं कार्य नाही साधता येत. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असलात तरीही त्याला जर वैचारिक बैठक असेल तर तुम्ही नक्की त्यात यश संपादन करू शकता. म्हणून मला असं वाटतं हा चित्रपट महत्त्वाचा आहे. रामकृष्ण हरी. या चित्रपटामध्ये संत भोजलिंग काकांचा रोल करायला मला मिळाला, ते माझं भाग्य आहे. ज्ञानेश्वर माऊली मालिकेमध्ये मला संत नामदेव महाराजांची, संत शिरोमणी नामदेव महाराजांची भूमिका करायला मिळाली. आणि लहानपणापासून या वातावरणात, या संप्रदायात, या संस्कारांमध्ये वाढलेलो आहे, त्यामुळे याचं महत्त्व मला माहिती आहे. साधी सिंपल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. संतांनी आपल्याला भजन करायला शिकवलं. काही नाही, फार तुम्हाला काही येत नाही ना, तर तुम्ही भजन करा, नामस्मरण करा. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळातील पापे जन्मांतरीची. बरं, त्यासाठी कुठं जायची गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडण मुंडणं. मला नामस्मरण करायचं, मी जरा चक्कोट करून येतो, किंवा मला नामस्मरण करायचं, मी जरा जंगलात जाऊन येतो, काही गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. यातलं ठाईचं बैसोनी करा एकचित्त, हा एकचित्त शब्द महत्त्वाचा आहे. आणि आवडी अनंत आळवावा, या गोष्टी, हे संस्कार संतांनी आपल्यावरती दिलेले आहेत. आणि याचं संगीत पण करण्याचं भाग्य मला मिळालं. कारण यात पारंपरिक ज्या शेकडो वर्ष जुन्या चालल्या आहेत, आज त्यांनी सांगितलं संतांचं वाङ्मय सगळं त्यांनी फुकट सगळं दिलेलं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकार आहे, हे संतांच्या बाबतीत म्हणलं जातं. किंवा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, असे संत होते. बरं, संतांचं काय कार्य होतं बाबा? त्यांना काही कामधंदा नव्हतं म्हणून संत होते का? आजूबाजूला जगात जे काही दिसत होतं की हा मनुष्यजन्म जो मिळाला आहे आपल्याला, 184 योनी फिरल्यानंतर, अनेक पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो असं म्हणतात. तर हा जन्म मिळालेला मनुष्यजन्म जो मिळाला आहे तो सार्थकी कसा लावायचा, त्याचं सार्थक कसं करायचं, ते संतांनी आपल्या जगण्या वागण्यातलं समाजाला दाखवलं आणि मग सांगितलं. आधी केलं मग सांगितलं. सर्व जाती धर्मामध्ये संत परंपरा आपल्याकडं आहे. मी नेहमी सांगतो की ते जन्माला आल्याने संत झाले का नाही, तर किंवा जन्माला आल्या संत होते का नाही. सर्वसामान्य कुळामध्ये जन्माला आले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक संकटांवर, अनेक गोष्टींवर मात करत त्यांनी स्वतःचं माणूसपण, संतपण जपत जपत ते संतपदाला पोहोचले. त्यांनी हा मार्ग दाखवला आपल्याला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, इतकं ठामपणे म्हणलेलं आहे
की तुम्ही या मार्गाने चाललात तर तुमच्या आयुष्यात कधीच कुठली गुंतागुंत होणार नाही. आज आपण बघतो सगळ्यांच्या आयुष्यात प्रत्येक एक माणूस असं दाखवा मला की ज्याच्या आयुष्यात गुंतागुंत नाही आहे, ज्याला स्ट्रेस नाही आहे, ज्याला अँझायटी नाही आहे, ज्याला डिप्रेशन नाही आहे. आज जे आजार आमच्या आधीच्या पिढीमध्ये 60 नंतरचे आजार होते ते 20-22 वर्षाच्या मुलांना, शाळेतल्या मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. मग हे जे सगळं जीवनशैलीचं जे सगळं विषय आहे हा इथं कुठंतरी आपण आपल्या परंपरा सांभाळण्यात कमी पडल्यामुळं जे आपल्या पूर्वजांनी दिलेले संस्कार आपण ते काय ऑर्थोडॉक्स म्हणून किंवा काय हे असं करायचं आहे तसं नाही आहे. त्याच्यामागं खूप विचार आहे. मंदिरामध्ये का जायचं आहे, देवासमोर का बसायचं आहे, ह्या प्रत्येक गोष्टीमागं सायन्स आहे. आज आपल्याला बाहेरची लोक येऊन त्याचा अभ्यास करून सांगतात की बाबा देवळात गेल्यानंतर घंटा का वाजवायची असते, ते उगाच ते काहीतरी छान वाटतं म्हणून नाही, तर त्या घंटा वाजवून त्याच्या खाली उभं राहायचं आहे. त्याचा नाद जोपर्यंत तो आणि त्याच्यातनं तुमच्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्या मनातली ती नष्ट होते. हे सायन्स आहेत या गोष्टी आणि हे सगळं सायन्स त्यांना माहिती होतं. मग तुमच्या आचरणातनं या गोष्टी कशा आणता येईल सोप्या करून सांगितल्या त्यांनी, खूप सोप्या करून सांगितल्या. नामस्मरण करा. आणि अगदी कॅमेऱ्यासमोर सांगतो आहे, पुण्यातल्या एका डॉक्टरांनी सिद्ध केलं आहे, श्री विठ्ठल हा जप रोज 9 मिनटं विशिष्ट पद्धतीने केला हृदयरोग बरा होऊ शकतो. आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी मध्ये डॉक्टरांकडे जाऊन आलो. आता आम्ही कलाकार असल्यामुळे आमची लाईफस्टाईल इकडं फिर बाहेरचं काय जे मिळेल ते खावं लागतं आहे, झोप पुरेशी होत आहे. मग योग्य वेळेला आणि माझ्या देशामध्ये मला डॉक्टर पण चांगले भेटले. मी त्यांना विचारलं, म्हटलं असं आहे, बरं नामस्मरण आमच्या घरात कायम परंपरा आहेच ना. मग मी ते उपचार म्हणून सुद्धा ते केलं की बाबा देवाचं हे नामस्मरण म्हणून नको की मला उपचार म्हणून पण केलं. त्याचाही फरक आहे. जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मरा म्हणता राम म्हणत. आणि हा जो विचार आहे ना की माणसातला माणूस धर्म जागवणं, आज माणसाला सगळ्यात जास्त गरज त्याची आहे. मनुष्य धर्म जो माऊलींनी जो त्यांच्या वडिलांकडनं त्यांना मिळाला की समाजात काय गरज आहे बाबा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. आपला जसा जीव आहे तसा समोरचा जीव आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये एकच आत्मा भगवंताच्या कृपेने नांदतोय. मग मी तुमच्या आत्म्याला क्लेश झाला तो एक प्रकारे माझ्या आत्म्याला क्लेश आहे हा विचार करून त्याला क्लेश होणार नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि संगीत चित्रपट जसं प्रभावी माध्यम आहे, संगीत हे प्रभावी माध्यम आहे. आपल्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये हरिपाठ गायला जातो रोज माऊलींचा. आणि फार सुंदर चाली, पारंपरिक शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत. जसे अभंग फ्री आहेत तशाच त्या चाली कोणी करून ठेवल्यात. कुठलीही रॉयल्टी नाही, काय नाही. मी माझ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पण कायम सांगतो की आपण संतांना काय दिलं, संतांनी एवढं दिलं तर आपण त्यांना काय समाजाने देता येईल तेवढा त्रास दिला. तरीसुद्धा एवढा त्रास सहन करूनही त्यांनी जगाच्या कल्याणाचाच विचार केला. मग त्यांना जर रॉयल्टी द्यायची झाली, आज आपण ठरवलं की संतांना आपण रॉयल्टी देऊयात, तर आपण काय रॉयल्टी देऊ शकतो, तर त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्याच्याप्रती आपली लॉयल्टी. बरं, त्याच्यात कल्याण कोणाचं आहे, आपलंच आहे. ही सगळी काळाची गरज आहे. आणि ह्या ज्या चाली मिळाल्यात त्यातल्या 2 चाली हरिपाठांच्या पारंपरिक चाली आहेत, अतिशय गोड चाली आहेत. बरं, हे काय गंमत आहे की ज्याला गाता येतो तो पण गातो, ज्याला येत नाही तो पण गातो. खेड्यापाड्यात तुम्ही गेलात मस्त दिवसभर शेतावर इकडं तिकडं काबाड कष्ट करून संध्याकाळी बाबा जेवण करून रात्री गावकरी भजनाला सगळी मंडळी मारुतीच्या देवळात, विठ्ठलाच्या देवळात, शंकराच्या देवळात कुठेतरी जमतात, वाजवणारे पेटीवर आपल्याला तसं असतं. आणि तो एक मनोरंजन तर आहेच आहे, त्याचबरोबर ती जी सेवा घडते ना त्याच्यातला आनंद वेगळा आहे. माझे गुरुवर्य डॉक्टर रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे की भजनामध्ये काय आनंद आहे, जो आनंद योग्याला समाधीचा. जे योगी लोक आहेत त्यांना तपश्चर्या केल्यानंतर, योग साधना केल्यानंतर, समाधी अवस्थेला गेल्यानंतर जो आनंद मिळतो, ब्रह्मानंद म्हणतो आपण, तो सर्वसामान्यांना भजनाचा आहे. मग म्हणून आपण जर बघितलं वारी सोहळा महाराष्ट्राचं वैभव आहे. परदेशातनं लोक येतात आज, त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जातो की वारीचं मॅनेजमेंट काय आहे, काय इतके लोक सगळेच माऊली आहेत तिथे, सगळे एकमेकांच्या पाया पडतात. तिथं अहंकार विरहित होऊन जाता तुम्ही. जीवन जगण्याची कला तुम्हाला कळते. लॉकडाऊनने आपल्याला दाखवून दिलं आहे की किती कमी गरजांमध्ये आपण आयुष्य जगू शकतो. तसं वारी पण आहे. म्हणून एकदा तरी आयुष्यात वारी करावी. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, इथून हा जो भक्तिमार्गाचा जो एक प्रचार प्रसार केला जातो आहे शहरामध्ये, मला असं वाटतं कुठंतरी ते थोडंसं विस्कटल्यासारखं झालं आहे. आज बाहेरची लोक येऊन आपल्या संत वाङ्मयाचा सगळ्याचा अभ्यास करून त्याचा फायदा करून घेतात. आणि आपलं असं झालं की घरात कामधेनू गाय आपल्या की जिच्याकडं मागाल ते देण्याची ताकद आहे आणि आपण बाहेर ताकाची भीक मागत फिरतो आहे अशी आपली काहीशी अवस्था झाली आहे. आणि म्हणून हा चित्रपट महत्त्वाचा आहे. ह्याच्यातली गाणी जी आहे त्याच्यामध्ये आता वेळेच्या अभावाने 2 तासामध्ये मुळात हे चरित्र एवढं अगाध आणि अफाट आहे, अद्वितीय असामान्य आहे की 2 तासात मांडणं शक्य नाही आहे ते. मग महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत आणि मुळात
ज्या शेकडो वर्ष समाज मान्यतेने सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, ज्याला स्वतः समकालीन संत शिरोमणी नामदेव महाराजांनी त्यांच्या वाङ्मयातनं मांडलेलं आहे की प्रत्यक्षदर्शी आहेत नामदेव महाराज अनेक प्रसंगांचे. तीर्थावळीचं प्रकरण तर आपण माहिती आहे, जेव्हा भारत भ्रमण केलं नामदेव महाराजांनी या सगळ्या माऊलींबरोबर, त्याची छान कथा पण आहे. तर हे सगळं त्यांनी आखो देखा हाल, हां, त्यामुळं त्याच्यावर 100% विश्वास, संप्रदायाचा तर 100% विश्वास आहे की आहे हे असा माझ्या संतांनी सांगितलं 100% असाच आहे. आणि ती श्रद्धा, ती भक्ती आहे. तर हे जे मांडलेलं आहे आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज हे जे सगळे कळले समकालीन संत नामदेव महाराजांमुळे कळलेले आहेत, त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. तर त्यांनी सांगितलेला विचार जो ऋषीमुनींनी आपल्या शेकडो हजारो वर्ष सांगितले, ते सोपं करून त्यांनी सांगितलं. जे भगवद्गीतेमधलं तत्त्वज्ञान आहे माऊलींनी ज्ञानेश्वराच्या रूपामध्ये मला सांगायला एक आवर्जून मला आठवलं म्हणून सांगतो. आळंदी देवस्थान ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने एक अतिशय सुंदर उपक्रम चालू केला. माझा मित्र आहेत हरिभक्तपरायण उमेश महाराज बागडे आणि आमचे भागवत महाराज यांनी शाळेतल्या मुलांसाठी ओळख ज्ञानेश्वरीची असा कार्यक्रम चालू केला आहे. ते काय करतात, शाळेतल्या मुलांना पडलेले प्रश्न, काय काय प्रश्न बाबा तुम्हाला पडलेले तुमच्या आयुष्यात, मग त्याचं माऊलींनी त्या काळात ज्ञानेश्वरीत काय उत्तर दिले हे ते ओव्या संदर्भासकट सांगून त्यांचं निराकरण करतात. आणि ह्याच्यामुळं व्हायला काय लागलं की शाळेतल्या मुलांना पण त्याची गोडी लागायला लागली. 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी 61व्या वर्षी वाचायला घेतात लोक. जर 16व्या वर्षी सांगितलेली माऊलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी त्याच वयात जर आपण वाचायला घेतली तर त्या वयापर्यंत आपण वाचलेले असू, इतकं त्याच्यात सरळ साधं सोपं तत्त्वज्ञान आहे. आणि दिग्पाल झालं, अजय दादा, ही सगळी टीम आम्ही जे काम करतो गेले अनेक वर्ष की हा विचार, हे भक्तिशक्तीचं संगम, हा भक्तिशक्तीचा संस्कार पोहोचला पाहिजे, ही तळमळ आहे, हे एक मिशन आहे आमच्यासाठी. आणि त्यामुळं हा चित्रपट आजच्या काळासाठी महत्त्वाचा आहे. मी या चित्रपटात ब्रह्मेश्वर शास्त्रींचा रोल करतो आहे. तुम्ही मागाशी हा प्रश्न विचारलात की हा चित्रपट आजच्या काळात का, प्रत्येकाने त्याच्या त्याच्या परीनं उत्तर दिलं आहे. तर मी हा चित्रपट का केला आणि हा चित्रपट का, माझ्या सद्भाग्यानं मला कीर्तन परंपरेच्या परिवारातून मी येतो आहे. माझे वडील नारदीय परंपरेचे कीर्तनकार होते. त्यामुळे ह्या विषयाचं आकर्षण असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण लहानपणापासून मी असंख्य महाराष्ट्रातले मोठे मोठे कीर्तनकार ऐकलेत आणि त्यांच्याच प्रभावामुळे कदाचित मी आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की त्या संस्कारांमुळे कदाचित मी नट जो काही आज आहे, ते जे काही संस्कार आहेत ते त्याच्यामुळे आहेत. दुसरी गोष्ट, ह्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आज का महत्त्वाचा आहे आजच्या मितीला, तर संतांची व्याख्या काय आहे. व्हॉट इज संत मीन्स की जो सत्याचं आचरण करतो आणि जो आत्मज्ञानी आहे, ते आचरण जेव्हा तो समाजाला म्हणजे समाजोन्मुख होऊन समाज मन जे आहे ते स्थिर करण्याकरता काम करणारा आत्मज्ञानी आणि सत्याचं आचरण करणारा हा संत असतो. ही परंपरा या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्राला जी लाभलेली आहे ती महान परंपरा आहे. आज जेव्हा आपण बघतो की आपल्या भारतामध्ये युवा ऊर्जा प्रचंड प्रमाणात आहे, ती ऊर्जा खूप विद्वान आहे, हुशार आहे. ह्या पिढीचंही ज्ञान आहे, पुढच्या पिढीचंही ज्ञान आहे. जग खूप जवळ आलं आहे. जगातल्या सगळ्या खिडक्या दरवाजे सगळेच ओपन झालेले आहेत आणि जग एक गाव होत आलं आहे. अशा स्थितीवर असताना म्हणजे माणूस हा कितीही अंतराळात जाऊन फिरून आला किंवा अंतरिक्षात फिरून आला, सगळ्यांवर ताबा मिळवला आहे माणसानं. स्वतःच्या मनावर ताबा मिळवला आहे का आजपर्यंत? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे मला यान बनवता येतं,
आम्ही जातो वर, चंद्रावर जातो, मंगळावर एक यान सोडलं, सगळं केलं. पण आम्हाला मन आमच्या ताब्यात घेता आलं का माणसाला? तर नाही. ते कोणाच्या शिकवणीमुळे होऊ शकतं? तर संतांच्या. तर या महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार सगळ्याच पंथांमध्ये, सगळ्याच जातींमध्ये एक एक संत आहे, मोठा संत आहे. आणि त्याच्यामध्ये आज युवा वर्गाला ज्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ती कुठे बाहेरची आवश्यकता नाही आहे. म्हणजे तुम्ही आपण जर बघितलं तर माव्यापासून, तंबाखूपासून, सिगरेट बिडीपासून, दारूपासून ते ड्रग्सची कुठली नावं आहेत मला काही माहीत नाही आहे, मला त्याचा अभ्यास नाही आहे. पण कुठकुठल्या पद्धतीचे विचित्र व्यसनं आजची पिढी, म्हणजे तो श्रीमंत असो, गर्भश्रीमंत असो, उच्च मध्यमवर्गीय असो किंवा लोअर मिडल क्लास असो किंवा लोअर क्लास असो, त्याला असं वाटतं की हे मिळवलं म्हणजे आपल्याला काहीतरी शांत मिळेल किंवा असा भरकटलेला आहे कुठंतरी. मी असं म्हणत नाही प्रत्येक युवा असा आहे. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की भ्रष्टाचारी समाज झाला आहे सगळा, नक्की नीतिमूल्य आपल्या शिक्षणातून हरवलेली आहेत. इतकी वर्ष ज्या पद्धतीचं शिक्षण मिळालं त्या शिक्षणातून मूल्याधिष्ठित शिक्षण हे कधीच गायब झालं होतं. फक्त स्वकेंद्री शिक्षण व्यवस्था होती. त्याच्यामुळे आमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्या काळामध्ये फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा कारकुंडा या 3 व्यवस्थेशिवाय किंवा 3 प्रकाराशिवाय चौथा प्रकारच नव्हता की मला कलाकार व्हायचे आहेत किंवा क्वचित प्रसंगी काय भिकेला लागायचे का असं विचारायचे लोक. तर आज स्किल ओरिएंटेड शिक्षण आहे, सगळं आहे, सगळं जग जवळ आलं आहे, पण युवा कुठंतरी भरकटला आहे. युवा कशाला? त्यांचे आईवडीलसुद्धा, आपण आपली स्वतःची आपली मायबोलीसुद्धा, ज्या मायबोलीचं वाङ्मय आपल्याला या संत परंपरेनं दिलं, ते वाङ्मय नुसतं वाङ्मय नाही आहे, तर ते जीवन यथार्थ करण्याकरताचं वाङ्मय आहे. ते वाङ्मय किती महत्त्वाचं आहे. आणि मी परत येतो, मग ते तुकाराम असतील, सावतामाळी असतील, जनाबाई असेल आणि ही 4 भावंडं असतील, असे असंख्य संत आहेत. हे संतांच्या मांदळींची नावंसुद्धा अगणित नावं आहेत. गावागावात एक संत निर्माण झाला आहे महाराष्ट्रात. एवढी वैभवशाली परंपरा आहे. त्या संतांच्या शिकवणीची, त्या आत्मबोधाची, आणि स्वकेंद्री न राहता माणूस हा फक्त स्वतःसाठीच अन्न वस्त्र निवारा एवढं करून माझी नोकरी 5 वाजता संपली की माझं काम संपलं असं नाही आहे. तर माझ्या आसपास, माझ्या समाजात काय काय चाललं आहे, ते कसं व्हावं, कसं सुधार, हे वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी आपल्या संत परंपरेनं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तेही कोवळ्या वयात. तर त्या वयाचा आणि आजच्या वयोमानाचा जर आपण थोडंसं साम्यता करण्याचा जर प्रयत्न केला तर आज ही मुलं 26व्या वर्षी, 27व्या वर्षीसुद्धा, मी सगळ्यांचं सांगत नाही, सगळं मिळूनसुद्धा नाव ही इज इन डिप्रेशन. वाय माहीत नाही, कारण सगळं मिळतं आहे. पण त्या आईवडिलांनी हे जे आहे ना माझ्याकडे जे वैभव, त्याची कधी त्यांना ओळखसुद्धा करून दिली नाही. आणि हे स्वीकारावं लागेल आपल्याला. समाज प्रबोधन करणं हे फक्त चित्रपटाचं काम नाही आहे, पण कला, साहित्य, संस्कृती ह्या सगळ्यांचं घेणं देणं. पण कलेमार्फत आजपासून हजारो वर्षापूर्वी भरतमुनी नावाचे, ज्यांनी नाट्यवेद लिहिला, नाट्यशास्त्र लिहिला, त्या टाईमात
त्यावेळेला त्यांना माहिती होतं की व्हिज्युअल माध्यम हे किती सशक्त आहे. व्हिज्युअल इम्पॅक्ट इज अ लास्ट लॉंगिंग इम्पॅक्ट. म्हणून दृक्कला या माध्यमाद्वारे जर आजच्या पिढीला ह्या भावंडांनी, ज्यांना समाजाने त्यक्त केलं आहे, जेव्हा समाजाने त्यागून दिलं आहे, ज्यांना धर्मवार्तंडांनी सुद्धा सांगितलं तुम्हाला यज्ञोपवीताचा सुद्धा संस्कार करता येणार नाही असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही, त्या चौकटीच्या बाहेरसुद्धा त्यांना फेकण्यात आलं. ज्यांच्या आईवडिलांनी सुद्धा जलसमाधी घेतली आणि अशा प्रतिकूल, भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्ये, भयानक महातमसामध्ये ही जी 4 भावंडं आहेत ती स्वयंप्रकाशाने, ईश्वराच्या कृपेने, त्या भावंडांनी सुद्धा वैर नाही बाळगलं कोणाशी. उलट समाजाला दिलं, आणि दिलं ते इतकं वैभवशाली दिलं. ते वैभवशाली जे देणं आहे ना, ते वैभव जे आहे ना, तेच आजच्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न मला असं वाटतं आहे. आणि दिग्पाल लांजेकरांनी आणि सगळ्या नटमंडळी, आणि म्हणून मी ही फिल्म केली आहे. आणि ह्याची गरज आहे. मनोरंजन म्हणजे फक्त कॉमेडी नव्हे. मनोरंजन या शब्दाची जर व्याख्या आपण नीट समजली तर इट इज अ मनोरंजन. आणि नाटक ही कला त्याच्यासाठीच निर्माण करण्यात आली. किंवा त्यावेळेला नाटक होतं. आता नाटकाचा पुढचा भाग म्हणजे नाट्यशास्त्राचा पुढचा भाग सिनेमा आहे. प्रत्येक कलेचं त्यात साधन असतं. त्याच्यातही गाणं होतं, याच्यातही गाणं आहे. फक्त भारतीय सिनेमा असा आहे ज्याच्यात गाणं आहे, बाकी कुठल्या सिनेमात नाही आहे. बिकॉज दॅट इज द एक्सटेन्शन ऑफ भरतमुनिका नाट्यशास्त्र. आणि ह्या व्हिज्युअल माध्यमाच्या माध्यमातून त्यावेळेला ती नाट्यकला का त्यांनी हे केली की मनोरंजन म्हणजे ज्या प्रेक्षक जो येतो तो प्रत्येक विचाराने काही ना काहीतरी तकलीफमध्ये असतो, काही ना काहीतरी विचारात असतो, काही ना काहीतरी स्ट्रेसमध्ये असतो, काहीतरी भरकटलेला असतो, कोणी लोनमध्ये असतो, काय प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी याच्यात अडकलेला असतो. तो जेव्हा सिनेमा बघायला येतो किंवा नाटक बघायला येतो तर त्या सगळ्या विचारांना बाजूला ठेवून, त्या सगळ्या दुःखांना बाजूला ठेवून, ते सगळे वेगवेगळी विचारांची माणसं, वेगवेगळ्या स्ट्रेसची माणसं एकाग्रतेने एकाच विषयावर एकाग्र होतात. त्याचं नाव मनोरंजन. इट इज नॉट जस्ट कॉमेडी. आणि म्हणून अशा आशयघन चित्रपटांची, अशा आशयघन कलाकृतींची मला असं वाटतं की आज काळाची गरज आहे. कारण जसं यांनी मागाशी म्हटलं की विदेशी माणसं येऊन PhD करतात ज्ञानेश्वरीवर. म्हणजे एखाद्या ज्ञानेश्वर देवांनी 16व्या वर्षी एवढी मोठी ज्ञानेश्वरी सांगितली, गीतोपदेश प्राकृत भाषेत, म्हणजे मराठी मायबोलीला सुद्धा एवढं मोठं वैभव देऊन ठेवलं आहे. आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण ज्यांनी हे आपल्याला दिलं आहे आणि नुसती भाषा वैभव नाही दिलं आहे, तर ते जे वैभव दिलं आहे ते जर आजही जरी त्याची नुसती पारायण, म्हणजे कसं आहे की यांनी मागाशी सांगितलं की फक्त ज्ञानेश्वरी लाल कपड्यात गुंडाळून ठेवायची, त्याच्यावर फुलं व्हायला गीतं आणि ज्ञानेश्वरी नाही आहे किंवा संतांचं वाङ्मय नाही आहे. ते खरंच जर आचरणात आणलं तर त्यावेळेची समाजव्यवस्था जरी बघितली आणि आजची समाजव्यवस्था बघितली, फक्त रूपकात फरक पडला आहे, रूपात फरक पडला आहे, रूपकात नाही. रूपकं आजही तशीच लागू पडतात. आजही तितकीच गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकानं जाऊन पाहावा. की जेव्हा ब्रह्मेश्वर शास्त्री त्यांची त्या 4ही भावंडांच्या नावांची व्याख्या उत्तम प्रसंग लिहिला आहे. म्हणजे तो मला अत्यंत आवडता तो प्रसंग आहे की कुठल्याही गोष्टीला निवृत्ती लागते, त्याग लागतो. जर तुम्हाला थोडंसं मोठं मन करायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट जर त्यागाशिवाय प्राप्तच होऊ शकत नाही कुठली गोष्ट. इफ यू विल नॉट डू हार्ड वर्क
तो जर त्याग केला नाही तर काही आयतं मिळणार नाही आहे. तर त्याग हा गरजेचा आहे माणसांना, आणि ती निवृत्ती मिळाल्यानंतर तुम्हाला मिळतो तो ज्ञान. त्याग केल्यानंतर अनुभवानंतर ज्ञान मिळतं ना, ते मिळतं ते ज्ञान. आणि मग ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला जो मार्ग मिळतो तो सोपान, आणि त्या सोपानानंतर तुम्हाला मिळते ती धाकली मुक्ती म्हणजे मोक्ष. तर धर्म अर्थ काम मोक्ष जे काही आहे हेच आहे. घ्यायचं तर खूप आहे, मी खूप बोलू शकतो याविषयी, पण मला असं वाटते की ह्या चित्रपटात काम करण्याचा आशय एवढाच होता. काही फार मोठा माझा रोल खूप लाईक अ गेस्ट अपीरियन्स, पण ह्या चित्रपटाचा भाग मला व्हायलाच हवं असं मला कलाकार म्हणून वाटलं, म्हणून मी हा चित्रपट केला. ह्याच्यात खूप चांगले चांगले कलाकार आहेत आणि या चारही भावंडांनी उत्तम कामं केलेत, उत्तम. सगळ्यांनी चित्रपट का बघावा हे सांगितलं. मला हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते सांगावंसं वाटतं. ते म्हणजे मी एक आई आहे, मला 9 वर्षाचा मुलगा आहे. ज्या वेळेला मुलं जन्माला येतात तेव्हा आपण आई वडील म्हणून काय विचार करतो की मी काय इन्व्हेस्टमेंट करून ठेवू, मी काय इन्शुरन्स काढून ठेवू यांच्यासाठी, कशा पद्धतीनं संस्कार घडवू आणि काय शिकवू. भगवान श्रीकृष्णांनी जी गीता लिहिली ती आपल्याला जीवनातले तात्विक पैलू हे कसे असायला हवेत, आपण जगताना कसं जगायला हवं, काय विचार करायला हवं, याच्यावरती भगवद्गीता लिहिली. आणि ज्ञानेश्वरी माऊलींनी का आपल्यासाठी लिहिली, जेव्हा की भगवद्गीता लिहिली होती ऑलरेडी, मग त्यांनी का लिहिली, कारण ती आपल्या सोप्या भाषेत आपल्या लोकांना कळावी म्हणून ती लिहिली. आणि मग ही ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर कोण होते, त्यांचे विचार काय होते, हे आजच्या पिढीला कळणार कसं. मला असं वाटतं की कबीरला बसवून, म्हणजे माझ्या मुलाला बसवून, थांब मी आज तुला संत तुकारामांची गोष्ट सांगते. एवढा वेळ नाही आमच्याकडे पालकांकडे. आम्ही सगळेजण इतके बिझी झालो आहे ना की वाटतंय सगळं, मग काय करायचं, या वर्कशॉपला टाक, त्या क्लासला टाक, इकडे बिझी कर, तिकडे बिझी कर, मला माझं करिअर करू देत, हे सगळं झालेलं आहे. पण मग अशा वेळेला ना चित्रपट हा इतका प्रभावी माध्यम आहे की मी हा चित्रपट दाखवल्यानंतर आयुष्यभर त्याच्या डोक्यामध्ये एक फोटोकॉपी तयार होणार आहे, ती छापली जाणार आहे. त्याला कळणार आहे की मी अशी ज्ञानेश्वरांवर फिल्म बघितली होती आणि तो त्याच्यावर येऊन 4 प्रश्न मला घरी विचारणार आहे. पालक म्हणून की मी माझ्या मुलाला काय देऊ शकते, कशा पद्धतीनं संस्कार घडवू शकते. कारण या गॅजेटच्या जमान्यामध्ये ना आता इम्पॉसिबल आहे मुलांना बसवून सांगणं काही. तर त्यांना ना असं रंजक पद्धतीनंच काहीतरी सांगितलं पाहिजे. दिग्पालचे सिनेमा हे असे असतात की ते अभ्यासपूर्ण तर असतातच, पण ते रंजक पद्धतीनं मांडले जातात. म्हणून शिवराज अष्टकाचा परिणाम आपण बघतोय की लहान मुलांना आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला आवडतात, त्यांच्याबद्दलची गाणी ऐकायला आवडतात, टी-शर्ट्स घालून मिरवतात ते. तर हे सगळं का घडतं आहे, कारण समाज प्रबोधनाचं काम आहे हे, मला असं वाटतं. आणि हे समाज प्रबोधनाचं काम जर का या अशा चित्रपटांमधून होत असेल तर पालक म्हणून मला असे चित्रपट हवेत. म्हणजे मी या चित्रपटात काम केलं नसतं तरीही मी सांगितलं असतं की चित्रपट बघा, कृपया असे चित्रपट बघा. बरं, असे चित्रपट बनवत असताना ना बऱ्याचदा कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी खूप होतात, कारण संपूर्ण अभ्यास झालेला नसतो, मग निम्म्या अधिक गोष्टी चुकीच्या रेफरन्सनी मांडलेल्या असतात. पण दिग्पाल लांजेकरचे विशेष करून सिनेमे असे असतात, तो व्यवस्थित अभ्यास करून सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित दाखल्यांसकट ते मांडत असतो. म्हणजे ही संहिता मी 100 वेळा तरी वाचली असेल. त्यानंतर काम करत असताना यांच्या तोंडून ज्या वेळेला ती वाक्य यायची, संवाद यायचे, त्यावेळेला आणखीन वेगळं चित्रपट कळत गेला. आणि मी अगदी खात्रीपूर्वक सांगते की जितक्यांदा तुम्ही चित्रपट बघाल ना तितक्यांदा वेगळा कळेल तुम्हाला तो. अशा पद्धतीचे चित्रपट घडणं आणि ते अनुभवणं फार गरजेचं आहे. आणि कलाकार म्हणून मला
त्यामध्ये काम करायला मिळणं हे वेगळंच भाग्य. म्हणजे यामध्ये मी यशोदा नावाचं पात्र साकारते आहे की 2 वयोगटातलं ते पात्र आहे. एकतर 70-75 नंतरची वृद्ध अशी यशोदा आणि तरुण यशोदा. तर तरुण यशोदा जी आहे ती विठ्ठलपंत आणि रुक्मिणी गेल्यानंतर एक तुम्ही म्हणालात तसं त्या काळामध्ये कोणीतरी असं असेल की ज्यांना कळत असेल की ही 4 भावंड आहेत. तर त्यातलं एक पात्र आहे की त्याला असं वाटतं की यांना बहिष्कृत केलेलं आहे आणि आता या 4 मुलांना त्यांचे आईवडील गेल्यानंतर सांभाळणार कोण. त्यांच्याबद्दल कणवून निर्माण कोणाला तरी होत असेल ना, त्यातलीच ती. पण त्यातून आणखीन पुढची ती स्त्री की ती संसार त्याग करते. ती म्हणते की मला नाकारलं तुम्ही तरी चालेल, मला संसार करता आला नाही तरी चालेल, पण या मुलांसाठी मी उभी राहणार. आणि या मुलांचा सांभाळ करायला ती जाते आणि नंतर तिला लक्षात येतं हळूहळू की ही मुलं साधी मुलं नाही आहेत. आपण काय यांना तारणार, विश्वाला तारणारी पोरं आहेत ही. आणि मग त्यांच्या सहवासात ती जशी लहानाची मुलं मोठी होतात तशी तीही ग्रो होत जाते. ती सगळा त्यांचा प्रवास बघते. आणि मग एकेकाळी सगळ्यांनी जेव्हा समाधी घेतल्यानंतर आणि वैकुंठवासी या झाल्यानंतर मुक्ताबाई, त्यानंतर तिच्या पाठीशी काय राहतं तर फक्त ते अनुभव राहतात. तिने जे काय अनुभवलेलं आहे त्यांच्याबरोबरचा एक एक क्षण, तो क्षण तिच्याबरोबर आहे. आणि ती सगळ्यांना जे कोणी मिळेल त्यांना सांगत फिरते की मी त्याची साक्ष आहे, मी विटनेस आहे त्या सगळ्या प्रसंगांची. माझा ज्ञाना असं म्हणायचा, माझं सोपान असं म्हणायचा, मुक्ताईची ओवी ती म्हणून दाखवते. तर अशी ही यशोदा आहे जी वयोवृद्ध आहे आणि ती गोष्ट सांगते. ती कथाकार आहे या चित्रपटाची आणि तिच्या दृष्टीनं आपण संपूर्ण चित्रपट पाहतो. मगाशी खूप छान बोलला, मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या सगळ्यांकडून बारीक बारीक. आता तुम्ही म्हणाल की मगाशी रूपक तेच आहे, रूप बदलली आहेत या संदर्भात. जसं ताई म्हणाले की आजच्या पालकांना मुलांना काय दाखवावं हे माध्यम फार नाही, काय साहित्य द्यावं वाचायला, सिनेमा आपण देऊ शकतो जेणेकरून त्यांना अधिक गोष्ट कळतील. तसे त्या काळी संत परंपरा होती, संत होते, ती व्यक्तिमत्व होती. तसं आजच्या काळात माध्यम म्हणून तुम्ही कलाकार आहात. चमत्काराला नमस्कार नाही हे आपण सुरुवातीपासून बघतोय. मग ते फाळकेंनी जेव्हा वाटाण्याचं रोपटं पहिलं ते बनवलं, मग दाखवलं, मग त्याचा सगळ्यांना टाळा वाजवला की मग त्यांनी हात जोडले, हे काहीतरी नवीन आहे. तो चमत्कार त्यांनी लोक म्हणते द्यायला सुरुवात केली. मग सिनेमा पुढे घडत गेला. संत ओवी रचल्या, कविता केले, आज पण लेखक लिहित आहेत, कविता करतायत, समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्या परीने आपल्या परीने करतायत. हे जे साम्य आहे ते कंटेम्पररी पण आहे. तेव्हाचे संत, आजचे कलाकार, लेखक, दिग्दर्शक, फिल्म मेकर्स, तेव्हा कदाचित दृकश्राव्य माध्यमाचा मगाशी उल्लेख झाला की चमत्कार करताना आपण रेड्याला वेद पठण करण्यापासून ते भिंत चालवण्यापर्यंत तो पण कदाचित एक सिनेमाचा त्या काळच्या सिनेमाचा एक भाग असू शकतो, त्या काळच्या एका नाटकाचा भाग असू शकतो. ही जे समकालीनपण आहे, या समकालीनपणाविषयी मला थोडं सांगा. जे पूर्वी घडलंय ते आज आजूबाजूला घडत आहे आपल्याकडे, आणि ते जे संतांनी काम तेव्हा केलंय ते कलाकार सुद्धा आज करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा लेखक सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं आहे की संत आणि कलाकार मी म्हणून संतांची व्याख्या सांगितली की जो आत्मज्ञानी आहे, अंडरस्टँड, की माझा आत्मा आणि समोरच्याचा आत्मा किंवा प्राण्याचा आत्मा किंवा पक्षाचा आत्मा किंवा झाडाचा आत्मा किंवा किड्याचा आत्मा हा ब्रह्मांडाचाच एक भाग आहे. हे आत्मज्ञान कलाकारांना आहे असं नाही. आणि ते ज्याला भान होतं सो समाज प्रबोधन नुसतं नाही केलं त्यांनी, समाज बांधणी केली. अंडरस्टँड. कलाकार आज म्हणजे मी कंपॅरिझन करणं मला असं वाटतं चुकीचं होईल. कदाचित समाजाला जी प्रेरणा द्यायला पाहिजे, समाजाला जी ऊर्जा दिली पाहिजे की समाजाचं जे उत्थान करायला पाहिजे ते काम त्यांनी केलं आहे. म्हणजे त्यावेळेला संस्कृतमधूनच सगळं नसणं कळत नव्हतं. ती वेगळ्या पद्धतीची प्राकृत कदाचित बोलली जात असेल. त्यांनी ते समाजाला कळावं
म्हणून गीतेची टीका ज्याचं ज्ञान ज्ञानेश्वरी आहे ती स्वतंत्र आहे. आणि साहित्यिक आणि ज्ञानेश्वरांची मी तुलना नाही करू शकत. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आहेत, त्यांचं नावच ज्ञानेश्वर आहे. साहित्यिक महान आहेत, नो डाऊट. सगळे आपली जी परंपरा आहे ते महानच आहेत, कोणी कमी नाही आहे. पण ज्याला आपण म्हणतो ना की समता, संतत्व, त्याच्यात ती समता कुठली की बाबा हे सगळे ईश्वराचीच निर्मिती आहे आणि सगळे, माझा आत्मा आणि याचा आत्मा एकच आहे. एकरूपता जेव्हा एखाद्या माणसाला, तर त्याची कंपॅरिझन मला कलाकारांशी करणं मला थोडंसं छोटं वाटतं. ती कंपॅरिझन होऊ शकत नाही. आम्ही कलाकार फार छोटे होतो. मी ज्ञानेश्वरांचा रोल केला किंवा मी एखाद्या चाणक्याचा रोल केला म्हणून मी चाणक्य नाही होऊ शकत. सॉरी. हां, त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण देण्याचा जर मी जितका अतोनात सात्विक अभिनय करेन तर कदाचित मी 100तून एक 10-15% कधीतरी 25% त्याच्या शक्तीवर ते अवलंबून आहे. पण त्याची कंपॅरिझन नाही होऊ शकत. दुसरी गोष्ट, रूप, त्यांनी जे इलिस्ट्रेशन्स दिलेत ज्ञानेश्वरीमध्ये, ती जर तुम्ही आजच्या काळात जर ही केली, ओके, तर मला समजा एखादा प्रश्न आहे की यार हे जसं यांनी मागाशी सांगितलं की मुलांना तुम्हाला काय काय प्रश्न आहेत बाबा, त्याची उत्तरं ज्ञानेश्वरीत कशी असतील? पण सर्वव्यापी जे दुःख आहे किंवा सर्वव्यापी जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला मनुष्यानं धैर्यानं कसं उत्तर द्यायचं आणि जीवन जगायचं, हाच मार्ग आहे जो भगवद्गीतेचा आहे किंवा वेदांचा आहे, उपनिषदांचा आहे आणि गीतेचा आहे. आणि तोच ज्ञानेश्वरीचा. पण ज्ञानेश्वरीची जी छोटी जी त्यांनी उदाहरणं दिली आहेत कम्प्लिटली वेगळी आहेत. मी त्याच्याविषयी खूप लोक, म्हणजे देगलूरकर महाराज आहेत, सातारकर महाराज आहेत, असे कित्येक ती परंपरा आहे वारकरी संप्रदायाची की ज्यांनी खूप मोलाचं काम केलं आहे. इवन शिवाजीराव भोसले आहेत, अद्भुत त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितले. म्हणजे लोकांना जर ती जरी ऐकली तरीसुद्धा तुम्हाला खूप हे कर. पण मी कंपॅरिझन, आम्ही खूप छोटे आहोत, म्हणजे आम्ही कण पण नाही आहोत. आम्ही म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट कलाकार्स. का असं नसतं. तसं मी म्हटलं नाही. मी असं म्हटलं की त्याचा अर्थच आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञान हे प्रत्येक माणसाने मिळवावंच लागतं जर जगायचं असेल तर, कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं. आणि ज्ञानाकडं आपल्याला दिलं आहे ना डोकं. म्हणून तर गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटलं आहे ना, ऊर्ध्वमूलम अधःशाख, ज्याची मुळं वर आहेत. असं कुठलं झाड? तर माणूस. तर तुमची मुळं जी आहेत ती ज्ञानार्जन करण्याकरता वर आहेत. एनिवे, मी काय हे नाही आहे, पण मला एवढं सांगायचं आहे की कंपॅरिझन अशी नाही होऊ शकत. निश्चित साहित्यकार, मी त्यावेळच्या समाजात, मी असं म्हणेन की त्यावेळी ते छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा माणसं समाधानी असायची. असं नव्हते की त्या काळी राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर नव्हते. होतेच, त्याच्या आधीही होते. पण मुळात माणसांनी जगावं कसं, असं कुणी सांगितलं की ज्यांच्यावर समाजानेच अत्याचार केले, माणसांनीच अत्याचार केले. अत्याचार हा शब्द वापरतोय तरीसुद्धा त्यांनी त्या शत्रुत्व नाही स्वीकारलं, त्यांनी मित्रत्वच स्वीकारलं की विश्वबंधुत्व. हे पसायदान नुसतं ऐकलं तरी डोळ्यातून पाणी येतं की काय भावना आहे. मी आत्ता बोलतो तरी मला डोळ्यात पाणी येतं, इतकं ते इतकं अद्भुत आहे. सो देवेर म्हणून मी असं म्हणतो की संत हे
सायकॅट्रिस्ट होते मोठे महान, जे समाज मन सुधारवायला होते. आज खरंच गरज आहे. सायकॅट्रिस्ट गेला तो झोपण्याच्या गोळ्या देतो, म्हणजे त्या नाही आय एम नॉट मी क्रिटिसाइज नाही करत कोणाला, ऑफकोर्स तेच गरज आहे. पण हे खरे महान म्हणून ते सत्याचं आचरण करणे म्हणजे काय साहेब? अब नुसतं सत्याच्या व्याख्या बोलायला लोक आहेत. किती लोक निष्ठेने आणि सत्याचं आचरण करून जगतात? खरंच जगू शकतो का आपण? आपण स्वतःला विचारायचं. आपण आत्मबोधी झालेलो नाही आहोत, पण आपण फक्त स्वकेंद्री झालेलो आहोत. तर आपल्याला याच्यातून बाहेर काढायला, म्हणून असं आहे की साहित्यकार खूप, आपल्याकडे साहित्यकारांची सुद्धा मोठी परंपरा आहे आणि महान परंपरा आहे. ते महानच आहेत. पण मी अशी कंपॅरिझन नाही करू शकत. पण कसं आहे की मुळात अध्यात्माची गरज काय आहे आयुष्यात? मी असं म्हणत नाही की हा चित्रपट काय आध्यात्मिक तुम्हाला म्हणजे असं जाऊन प्राणायाम करावा लागेल वगैरे, असं नाही आहे. पण ह्या युवा पिढीला किंवा त्या युवांच्या माता पित्यांना किंवा आपल्या सगळ्यांना आज त्याची गरज आहे. आणि आध्यात्मिक बैठक कुठल्याही पंथातली त्याची गरज आहे. कारण अल्टिमेटली तर कुठलीही आध्यात्मिक बैठक ही तुम्हाला आत्मबोधच करवून देते. त्याची गरज आहे. विश्वबंधुत्व आपल्याकडे म्हणजे वर्षानुवर्ष आलेलं आहे ना, की वसुधैव कुटुंबकम मानणारा आपला देश आहे. नुसतं माझं कल्याण हो अशी एकही प्रार्थना सनातनमध्ये नाही आहे. फक्त माझंच कल्याण हो अशी नाही आहे, कुठलीच प्रार्थना नाही आहे. मला आणून द्या, मी सांगाल ते करायला तयार आहे. की सगळ्यांचं कल्याण हो, सगळे सुखी राहोत, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आता ही प्रार्थना विश्वात कुठल्या धर्मात आहे? मला स्व म्हणजे ह्याच परंपरेची ही माणसं आहेत सगळी. आणि सगळ्या आपल्या मला अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो मराठी मातीचा, की प्रत्येक 12 बलुतेदारांमध्ये असा संत निर्माण झालाय. आज जातीमध्ये विष कालवलं जात आहे. मग ते राजकारणी असोत ना तर कोणी असोत, त्यांनी जातीमध्ये जातीभेद केला नाही कुठल्याही संतांनी. त्याची गरज आहे आज. सॉरी मी आपला विषय फिल्मला सोडून नाही खूप मला सॉरी एकच मिनिट, मला एकच वाक्य फक्त अगदी वाटलं ते सांगायचं होतं. असं म्हणतात की गीता तुम्हाला कसं जगायचं हे शिकवते, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला कसं जगायचं ह्याच्याबरोबर का जगायचं हे सुद्धा शिकवतात. वा, जे ज्ञान मिळालंय ते स्वतःपुरतंच ठेवण्याऐवजी जर ते तुम्ही दिलत ना लोकांना, तुम्ही समाजाप्रती काहीतरी देणं लागतं, हे देत जा. आणि अशा रीतीनं ते संतपदाला पोचलेत. दुसरं सांगू साहेब, सार्त्रे आणि फ्राईड यांच्या पूर्वी रामदास स्वामी आले होते साहेब. कुठल्या माणसाने मनाचे श्लोक मनाचे असू शकतात? जस्ट अंडरस्टँड दिस. हे आपण कधीच सांगत नाही फक्त मनाचे श्लोकाची कॉम्पिटिशन आहे, पाठ केले. पण हे किती वर्षापूर्वी सांगितलंय. यांच्या पूर्वी हे आता आपण वाचतो ना, आय रेड फ्राईड. बट यू रेड दासबोध? हॅव यू रेड मनाचे श्लोक? सामान्य मनाचे श्लोक आहेत, साधे, ते किती जबरदस्त आहे. आणि नाव काय? मनाचे श्लोक. अंडरस्टँड दिस. आणि हेच मनाचे श्लोक आणि मनाला कंट्रोल करायला हे संत निर्माण झाले होते. त्याची खरंच गरज आहे. स्वामी म्हणून की गीता, ज्ञानेश्वरी आणि आता मुक्ताईचा सिनेमा, तर तिसरा भाग मी माझा वाक्य की हा सिनेमा उजळणी करून घेतो आपल्या सगळ्यांबरोबर.
त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. अगदीच 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 डेफिनेटली. इंटेन्शन क्लिअर आहे ना, म्हणजे त्यावेळेला जे तत्वज्ञान दिलं होतं ते समाजाला किंवा हा म्हणाला तसं की का जगायचं हे माऊली सांगतायत. आजकाल इतकी कॉम्पिटिशन आहे, या कॉम्पिटिशनमध्ये आपण इमोशन कोशन शिकवावा लागतोय. मग हा इमोशन कोशन का म्हणजे त्याच्यावर वेगळे क्लासेस आहेत आता, कारण आपण फक्त स्वतःबद्दल विचार करतो. आणि आई सुद्धा सांगते की तू आधी तुझं बघा, नंतर मग तू तुझी पेन्सिल नीट व्यवस्थित ठेव, मग तू इतरांचं बघ. आपणच शिकवतो ना त्यांना हे, पण मग इतरांचा विचार करायला कोण कसं शिकवणार. म्हणून आता परत ह्याची उजळणी होण्याची गरज आहे. आणि हा हेतू जो म्हणतोस ना तू, की त्यावेळेला जे झालं होतं, जे केलं होतं तेव्हाचा हेतू, आणि केवळ चित्रपट करायचा म्हणून चित्रपट होत नाही आहे हा. हे मी जवळपास सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगते की हा फक्त एक प्रोजेक्ट नाही आहे, हे एक मिशन आहे. म्हणून तर एक शिवाजी महाराजांवर चित्रपट केला आहे का नाही, शिवराज अष्टकाचा घाट घातला आहे. आता एकच सिनेमा बनवून शांत बसणारे का नाही, संत पंचक करणारे का, कारण त्या निमित्तानं वेगवेगळे विचार, जसं की शिवराज अष्टकामध्ये जगद्गुरू संत तुकारामांचा एकतरी अभंग असायला हवा असा हट्ट होता दिग्पालचा. तसंच पंचकामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर होत आहेत की नाही हे बघणार आहे. त्यामुळे पूर्ण त्यांना संच मिळणार आहे. मी पुढच्या पिढीला काय देऊ शकेल तर हा संच देऊ शकेन की तुम्हाला संतांबद्दलची माहिती हवी, हे चित्रपट बघा. मी थोडं मागं जातो. सर म्हणले तसं तुलना होऊ शकत नाही, पण एक आपण सांगू शकतो फरक. संत संत का होते आणि संतांच्या रचनांनाच अभंग का म्हणायचं. काय असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये गुरु येणं, सद्गुरू येणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते काय करतात, बुद्धीचा मळकटा धुवून टाकतात. आपल्या बुद्धीवर जो मळ चढलेला आहे, अगदी मी सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. माझ्याही बुद्धीवरती मळ असा चढलेला होता. आणि मला अनेक माझ्या आयुष्यामध्ये गुरु सद्गुरू लाभले. त्यांच्यापैकी एक संजय गोडबोले गुरुजी, ते अनेक वर्ष मोठ्या मोठ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं, DOP म्हणून नावाजलेले इंडस्ट्रीतले. एका पॉईंटला त्यांनी सगळं सोडलं आणि संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज पोचवण्याचं काम ते गेले 27-28 वर्ष करत आहेत निस्वार्थी भावनेत, संत सेवा संघाच्या माध्यमात. तर एकदा असं आमची चर्चा झाली एका गोष्टीवरनं, की मी म्हटलं की असं आम्ही एक पावसावरती अभंग केला आहे. आणि म्हणलं पुण्यात एका माणसाला मी गप्प केलं. म्हणलं मी त्या माणसाने एका कार्यक्रमामध्ये ते म्हटले हे संतांच्या रचना अभंग असतात असं बरं पुण्यातलं तुम्हाला माहिती आहे गंमत, की उभं राहून लोक सांगतात. तर मी कार्यक्रम अनाऊन्समेंट केली की पावसावरचा अभंग. एका माणसाने मला थांबवलं, पावसावरचे अभंग नाही, भक्तिरचना म्हणू शकता. मी त्यांना म्हटलं की माझ्या दृष्टीने ज्या प्रत्येक रचनेमध्ये देवाचं नाव होती, प्रत्येक गोष्ट अभंग आहे. त्यांना कळलं माझी बुद्धिमत्ता किती, ते शांत बसले. पण मी त्या अहंकारात गेलो की मी कसं गप्प केलं. पण जेव्हा गुरुजींना किस्सा सांगितला, हसले, मला जवळ बसवलं, म्हणले बाळा बस. फरक समजून घे की संतांच्या रचनांना अभंग का म्हणायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संतांनी ज्या गोष्टी लिहिल्या, भक्तीच्या एका विशिष्ट अवस्थेला गेल्यानंतर त्यांच्या प्रज्ञेमधून प्रकटणारं काव्य म्हणजे अभंग आहे. हा पहिला फरक. आपण म्हणतो प्रतिभावान संगीतकार आहे, प्रतिभावान गायक आहे, प्रतिभावान कवी आहे, प्रतिभावान साहित्यिक आहे. या प्रतिभेच्या पलीकडं असते ती प्रज्ञा असते. आणि त्या प्रज्ञेतनं प्रकटलेलं काव्य, अनुभूतीतनं प्रकटलेलं काव्य. बरं, ते प्रकटलेलं काव्य देताना त्याच्यासाठी कुठलाही मोबदला घेतलेला नाही. मी एक गाणं दिलं, मी मगाशी पुन्हा रॉयल्टीवर येतो. पुन्हा एक गाणं दिलं, माझं नाव लागतं, वा 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 गीतकार, संगीतकार, अमुक तमुक. तसं नाही आहे. त्याचे ते खूप अगदी देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून ते अभंग आहेत. हां, एका अर्थाने भगवंताचं नाव असलेले ती टिकणार आहे. पण तरीसुद्धा संतांनी ज्या इंटेन्सिटीने, ज्या तळमळीने सांगितलेलं आहे, माझ्या गाण्यामध्ये कदाचित तो बाबा चित्रपटातला सीन आहे, त्या पद्धतीने माझ्या ते काव्यात उतरेल. पण जो संतांच्या अभंगाचा प्रभाव आहे तो निश्चित नाही तुम्हाला मिळू शकणार. हा फरक आहे. आणि म्हणून संत संत होते. आणि गंमत अशी आहे ना, एक छोटं उदाहरण अगदी पटकन सांगतो थोडक्यात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडं एक माऊली आली मुलाला घेऊन. म्हणले की याला गूळ खायचा फार नाद आहे, सारखा गूळ खात असतो, जरा तुमचं ऐकेल, तुम्ही सांगा त्याला. त्यांनी बघितलं. म्हणले काम करा, एक 4-5-6 दिवसांनी या, मी सांगतो तर. बरं म्हटलं ठीक आहे. गेली, परत 5-6 दिवसांनी आली. त्यांनी म्हणले माऊली एक काम करा, एक आठवड्याभराने या अजून. बरं ठीक आहे म्हटले माऊली. परत आठवड्याभराने आले. असं काही वेळा झाल्यानंतर मग ते म्हणले
त्याला जवळ बसवलं, डोक्यावर हात फिरवला त्याच्या, बाळा अति गूळ खाणं चांगलं नसतं, सोडून दे, थोडं थोडं ठीक आहे बाबा, अति करू नये. आणि त्या मुलाने गूळ खायचं सोडलं. पण ती माऊली काय म्हणली, अहो महाराज एवढंसं सांगायला तुम्ही मला एवढे हेलपाटे मारायला लावले, काय कारण आहे? नाथ महाराज काय म्हणले माहिती आहे का, म्हणून ते संत आहेत. म्हणले माऊली जेव्हा तू पहिल्यांदा माझ्याकडे आलीस ना त्याला घेऊन, त्यावेळेस मला स्वतःलाच ती सवय होती आणि जर मला स्वतःला ती सवय, मी त्याला कुठल्या अधिकाराने सांगून त्याचा प्रभाव कसा पडेल? आज जे काय सगळे बडबड चालली लोकांचे, प्रभाव न पडण्याचं कारण ते तुमच्या आचरणात नाही, तुम्ही 4 लोकांना सांगताय, मग कसा प्रभाव पडेल त्याचा? हां, हे आचरणातनं संतांनी दाखवलं आणि म्हणून संत संत होते. आणि आजच्या काळामध्ये म्हणजे ते चमत्कार करत होते म्हणून संत नव्हते, ते संत होते म्हणून चमत्कार करू शकत होते. आणि त्यांनी केलेला सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल ना, सर्वसामान्यांना जी बुद्धीची कवाडं उघडून जे षड्रिपूंना जे धुण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे ना, नामदेव महाराज एका प्रार्थनेमध्ये काय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आजकाल बड्डेला तिला गाणं लागतं सगळ्यांना, मिळालं की अकल्प आयुष्य व्हावे. त्याच्या पुढं काय सांगितले ते पण वाचा ना. माझी या सकाळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पना विश्वात रमू नका, तिची बाधा कोणालाही होऊ नये, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भावे कसी. जो जो भक्ती करणारा आहे, भक्ती मार्गातला आहे, अहंकार कोणालाही सुखत नाही हो. चांगल्या चांगल्यांना अहंकार आहे. थोडी काही गोष्ट, आता आपण रस्त्यावरनं चालायला थोडं नुसतं झालं की लोक बघतो काय नीट, असं काय नाही, कशाचाही अहंकार आहे. म्हणून नामदेव महाराज, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण. कोणाचं? ज्या मुखी निधान पांडुरंग, त्याच्या मुखामध्ये सतत नामस्मरण आहे भगवंताचं. एकदा ते हळूहळू सवय पडली ना, आपोआप तुमच्या वागण्यात बदल घडत जातो, तुमचा दृष्टिकोन बदलत जातो. हे सगळं म्हणून संत संत आहेत. आणि कलाकार कसं होतं की जसं सर सांगितलं, त्यातला काही अंश जरी मला माझ्या ह्याच्यात ती भूमिका केल्यानंतर आणता आला तर माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. एक मोठं उदाहरण आपल्याला माहिती आहे, संत तुकाराम पुन्हा प्रभातचा चित्रपट. हां, विष्णुपंत पागनीसांनी तो रोल केला आणि त्या भूमिकेतनं बाहेरच आले नाहीत ते, इतका त्या भूमिकेचा प्रभाव आहे. नंतर त्या भूमिकेतनं बाहेर झाले नाहीत ते. आणि त्या काळामधला एक किस्सा आहे, शाळेत मुलांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव द्या. एका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लिहिलं तुकाराम विष्णुपंत पागनीस, कारण चित्रपटात तसा होतो ना, तुकाराम विष्णुपंत पागनीस. त्यात तुकाराम विष्णुपंत पागनीस नाही, तुकाराम बोलोबा आंबिले मोरे हे त्यांचं नाव आहे. इतका ते भूमिकेशी समर झाले होते. ही समरसता सगळ्या कलाकारांना शक्य नाही आहे शेवटी, कारण त्यालाही कुठंतरी मर्यादा आहेत. मग त्या प्रापंचिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, अशा अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत. आणि सरांसारखे कलाकार मला खूप स्वतःला भाग्यवान समजतो की मी अशा जे महान कलाकार, ते कलेच्या दृष्टीने मोठे आहेतच, पण माणूस म्हणून, एक अभ्यासक म्हणून, ज्या परंपरेचे ते अभिमान वागवतात त्यांचा अभ्यास, अशी माणसं आयुष्यात येणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या मार्गातले अनेक जी जळमट असतात ना, ती फिटण्याचं काम त्यामुळं होतं. मला अवधूतदादाचाच मगाचा मुद्दा फक्त घेऊन मी पुन्हा चित्रपटाकडेच येतो आपल्या, की अवधूतदादांनी सांगितलं की गाणं हे सिच्युएशनवरती एखादा गीतकार लिहू शकतो, पण संतांचं जे अभंग असतात ते त्यांच्या प्रतिभेतून उमटलेले असतात, ह्याचंच प्रज्ञेतून उमटलेले असतात. तर ह्याचंच उदाहरण मुक्ताईच्या बाबतीत द्यायचं झालं तर, मुंगी उडाली आकाशी हा अभंग आपल्या माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, पण त्यामध्ये कुंडलिनीचं वर्णन तिने केलं आहे. आणि इतक्या लहान वयात कुंडलिनीबद्दल त्या माऊलीला माहिती होती आणि त्या अभंगांमधनं ती ते सगळं सांगू पाहते. म्हणून म्हणतात की मुक्ताईचं जे लिखाण आहे ते गूढ आहे, ते पटकन उलगडत नाही आपल्याला. तर मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलावा झाला, वांझे पुत्र प्रसवेला, अशी ती पूर्ण अभंग येतो. यामध्ये पूर्ण कुंडलिनी जागृत व्हायची प्रोसेस तिने सांगितलेली आहे. तर हे प्रचंड, म्हणजे दिसताना जरी तो छोटासा अभंग दिसत असला तरी तो प्रचंड व्यापक आहे. सो अशा या मुक्ताईची ही गोष्ट आहे सगळी. आजचा शब्दप्रपंच खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी सुद्धा. आणि या व्हिडिओ जे प्रेक्षक बघतील त्याच्यासाठी म्हणणे, हा दस्तावेज असा काय गप्पा संपू नये कदाचित, आपण एक पार्ट 2 पण करूया, सक्सेस पार्टीला पार्ट 2 करूया. पाची भावंड एकत्र बसून आणि दुसऱ्या सिनेमाचा आपण मुहूर्त करून देऊ.
त्या निमित्ताने शेवटच्या टप्प्यात आमचे काही CCR आहेत, त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी प्लीज, आणि कॉलेजचं नाव सांगा, स्वतःचं नाव सांगा आणि मग प्रश्न करा. काहीही प्रश्न असू शकतात. हो, या गप्पांचा सीझन होऊ शकतो एवढा विषय हा बोल आहे. एकमेकांच्या तोंडाकडे बघून न लाजता विचार. माझं नाव श्लेषा अतुल माने आहे. मी जोशी पेडेकर महाविद्यालयाची विद्यार्थी आहे. माझा प्रश्न नेहाताई आणि तेजस्विनीला आहे की ही भूमिका केल्यानंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर काय प्रभाव पडला? मी असं म्हणेन की मी खूप शांत झाले. म्हणजे आपल्या वयात फार फरक नसेल कदाचित. आपण आत्ता असे आहोत ना गं की सोशल मीडिया आपल्याला सतत, आपण इंस्टाग्राम बघा, सतत स्क्रोलिंग आपलं सुरू असतं, रील्स बघत असतो. आणि होतं काय ना, कुठे कुठे आपल्याला एन्झायटी येते पटकन, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या पोस्ट्स आपण बघतो, ओळखीच्या लोकांच्या पोस्ट आपण बघतो, आणि थोडंसं आपल्यात मग काही कमी आहे का, किंवा एक सेल्फ डाऊट जो प्रकार आहे तो खूपदा येतो. तर ह्या ज्या स्टेजेस असतात ह्याच्याशी डील आधी नाही करता यायचं, जे समहाऊ त्या साहित्यामुळे, त्या संतांच्या म्हणजे मुक्ताईंचा जेव्हापासून अभ्यास करू लागले तेव्हापासून असे बदल होत गेले ना, आणि ते इतके नकळत होत गेले की ते काय म्हणतो आपण की आता फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते, आधी असं मेडिटेशन करू नाही ठरवूनच मला आता मेडिटेशन करायचं आहे मग मी करते असं म्हणून जरी बसले ना तरी मला मेडिटेशन करता यायचं नाही. पण आता आपसूक चला आता बसते आणि आपोआप माझं ध्यान लागतं. मग 5 मिनटं असो, 10 मिनटं असो, अर्धा तास असो, डिपेंड्स. सो हे आपोआप बदल काही घडत गेले असं मी म्हणेन. प्रत्येक भूमिका काही ना काही देऊन जातेच तुम्हाला, पण काही भूमिका अशा असतात की त्या 10x देऊन जातात. 10x अपग्रेड जो असतो ना आपला फोनमधला, तसं या बाबतीत माझं थोडंसं झालं. घरी ज्ञानेश्वरी होती पण ती कधी उघडून वाचलेली नव्हती. पण मी मगाशी सांगितलं तसं की म्हणजे अजयदादांनी पण सांगितलं की जितक्या कमी वयात आपण या सगळ्या गोष्टी वाचू, त्या आत्मसात करू ना, तेवढं आपलं आयुष्य सोपं होऊन जातं. म्हणजे ओव्हर थिंकिंग जे आपण करत राहतो ना काही कारण नसताना उगाच, तर ह्यानी ना गोष्टी सॉर्ट करायला शिकलो मी की हे खरंच गरजेचं आहे का, नसेल तर सोडून दे. ज्याला जितकी व्हॅल्यू देणं गरजेचं आहे ना तितकीच व्हॅल्यू दिली पाहिजे. आणि करण्यासारख्या शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. त्यामुळे जे काय म्हणतो आपण हायर लेवल नॉलेज जे आहे ना तिकडे जात जा. छोट्या मोठ्या गोष्टी, ह्यांनी माझी स्टोरी लाईक केली नाही आणि त्यांनी माझे हे पोस्टच बघितले नाही, ह्यात काही अडकण्यात अर्थ नाही आहे. आणि आणखीन एक गोष्ट झाली ती म्हणजे की नेहानी सांगितली की मेडिटेशन वगैरे खूप छान पद्धतीने व्हायला लागलं. एक गोष्ट काय ना, आपण आत्ता रील्स स्क्रोल करत असताना ना खूप म्हणजे काही लेवलच्या ह्युमिलिएशन्स दिसत असतात आपल्याला. सो ते आपण रात्री झोपताना जर बघत असू आणि झोपत असू ना, सो वी स्लीप विथ दॅट थॉट. मग आपल्याला सकाळी होतं की अरे झोपच पूर्ण झाली नाही, मग तुटकत झोप लागली, मग घाणेरडी स्वप्न पडली वगैरे वगैरे. झोपायच्या आधी जर आपण मेडिटेशन करून झोपलो किंवा नामस्मरण करून झोपलो ना, तुम्ही जे इनपुट देताय ना त्यावर तुमचं आउटपुट ठरणार आहे. सो या प्रोसेस दरम्यान ना इनपुट्स इतकी छान गेली ना की आपोआप आउटपुट छानच यायला लागली ती. आणि मी म्हटलं जसं की 10x अपग्रेड मिळाला एकदम मला तेजस म्हणून पर्सनली. मला अजून एक ॲड करायचं आहे की आपण असं म्हणतो, म्हणजे आम्ही असं आधी म्हणायचो किंवा आपल्या वयाची मुलं असंच म्हणत असतील की ज्ञानेश्वरी वगैरे हे सगळं साधारण एक 50 नंतर वाचू, ते म्हाताऱ्यांचं खाद्य आहे वगैरे जर आपण असं म्हणत असू, तर आम्हाला असं कळलं की ज्ञानेश्वरी हे वयाच्या 50 किंवा 40 नंतर वगैरे वाचण्याची गोष्ट नाही आहे. ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण वाचू ना ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे माऊलींनी 21व्या वर्षी समाधी घेतली, राईट. आपल्याला 21व्या वर्षी माहितीही नाही आहे आपल्याला काय करायचं आहे. सो ही खूप काय म्हणू आपण, एक अशी गोष्ट आहे ना की आपल्याला कळतच नाही आपल्याला काय हवं आहे. तर माझं असं एक माझं आमच्या सगळ्यांचं असं एक सोल्युशन आहे की ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण ज्ञानेश्वरी वाचायला लागू ना, आपल्याला आपली उत्तरं मिळत जातील. त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना, फक्त ते कळलं पाहिजे योग्य पद्धतीने. आणि हा चित्रपट ह्या काही गोष्टी योग्य पद्धतीनं सांगू पाहतोय. म्हणजे नुसतंच ज्ञान मिळणं गरजेचं नाही आहे, ते योग्य पद्धतीनं मिळणं गरजेचं आहे. ते या चित्रपटामार्फत आपल्यापर्यंत पोहोचतंय. सॉरी, क्विकली एक ॲड करतो आणि ज्ञानेश्वरीचा आत्ता उल्लेख केला त्यावरून एक माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं मध्ये, ज्ञानेश्वरीतील मंत्रविज्ञान म्हणून. सो आपल्याकडे मंत्रांना ना खूप की ठीक आहे हे काहीतरी असं काहीतरी बडबडतात वगैरे असं इतपत पण काही काही लोक
दुय्यम मानतात, पण ते तसं नाही आहे. मंत्रांमुळे एक स्पेसिफिक व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, ज्यानी गोष्टी घडतात सगळ्या, किंवा बॉडी आपली हील होऊ शकते. तर ज्ञानेश्वरीतील मंत्रविज्ञान हे जे पुस्तक आहे हे जरूर सगळ्यांनी वाचावं. अजून एक पुस्तक आहे, आय विल सजेस्ट दॅट ऑल्सो, स्तोत्र मंत्राचे विज्ञान म्हणून पण आहे. छोटं पुस्तक आहे. हो, स्तोत्र मंत्राचे विज्ञान ते पण वाचा. म्हणजे जसं आपण म्हणतो की तरुण पिढीला त्यांना कारण पाहिजे ना प्रत्येक गोष्टीचं, ते दिलेलं आहे. का अमुक करावं तसं. मध्ये मी आत्ता ते काढून ठेवलं, आमच्या गुरुजींनी पण मध्ये सांगितलं होतं की आपली जी प्रत्येक चक्राचं एक अक्षर आहे, तर रम हे अक्षर जे आहे ना, त्यामुळे अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम, ही जर तुम्ही हे जर सारखं म्हटलं ना, तुमची डायजेशन सिस्टीम सुधारते. कारण या चक्राचं अक्षर रम आहे. प्रत्येक गोष्टीत सायन्सचा विचार केला गेलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहेत का तुमच्या घरात 7 वाजता कोणी दिवा का लावतं देवापाशी? आता तो इकडे तिकडे लावू शकत नाही म्हणून देवापाशी लावला जातो, पण 7 वाजता का? 7 वाजताच का? 5 वाजता का नाही? 6 वाजता का नाही? 9 वाजता का नाही? तर तुम्ही आता आज ऑब्झर्व करा आजपासून की आपण जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडतो ना, एस्पेशली 5 ते 7 ही वेळ असते ना, जेव्हा तुमचं मन स्थिर नसतं, ज्याला आपण कातर वेळ म्हणतो, त्याचा मनाशी संबंध आहे. तू संध्याकाळी बघ ना, संध्याकाळी तू थोडासा असा डाऊन असतोस. ते आपल्याला वाटतं फार काम झालं म्हणून मी दमलोय, पण तुझं मन स्थिर नसतं. तुझे विचार खूप इकडे तिकडे जातात, एस्पेशली बिटवीन 5 and 7 PM. ते चित्त स्थिर होण्यासाठी तो दिवा लावला जातो. शुभंकरोती हा त्यातला कर्मकांडाचा भाग म्हणून करू नका, स्थिर होण्यासाठी काहीतरी हवं म्हणून शुभंकरोती. आणि ते चित्त नसतं म्हणजे म्हणून मी म्हणलं दिस इज अन एक्सरसाइज विच यू कॅन प्रॅक्टिस. की 5 ते 7 बघा ना, तुम्हाला काय वाटतं, कुठनं जातात नेमकं, आणि आपण त्या सगळ्या याच्यातनं जात असतो बघ. आपण आपल्या गाड्या असतील, लोकल्स, बसेस, त्यातनं जात असतो. आपण त्यावेळेस काय ऐकतो हे पण ऑब्झर्व करा. हल्ली प्रत्येकजण स्वतःमध्ये गेल्यामुळे काय करतो, इकडे तिकडे काय तुम्ही कुठले असं नाही विचारत ना, आपण आपले इयरपॉड घालतो आणि बसून राहतो ना. आपल्याला जे हवं आहे ते त्यावेळेस तुम्ही काय ऐकता त्याचाही कधीतरी ऑब्झर्वेशन. सो एव्हरीथिंग इज सायन्स बिकॉज एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज एनर्जी. माझं ज्ञानेश्वरीचा फक्त एक मगाचा मुद्दा कंप्लीट करून टाकतो. आत्ता खूप ना हा बाय द वे एक्सपिरियन्स माझ्या फॅमिलीमध्ये ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा घेतलेला आहे. या पुस्तकामध्ये वाचूनच आणि ते इम्प्लिमेंट करून पाहिलं होतं. इट वर्क्स. याला सायंटिफिक अजून काही रिसर्च वगैरे ते जेव्हा वेस्टर्न कंट्रीजमधनं येईल तेव्हा आपण त्याला ग्राह्य मानू आपल्या संस्कृतीनुसार, तर पण इट वर्क्स रिअली. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या ज्या आहेत ना, या रोज स्पेशली लेडीजनी पहिल्या 3 ओव्या एका श्वासात आणि पुढच्या 2 ओव्या एका श्वासात अशा जर म्हटल्या तर PCOD, PCOS यासारखे प्रॉब्लेम्स हील होतात. हे त्या पुस्तकामधूनच कळलेलं आहे आणि ह्याचा एक्सपिरियन्स माझ्या फॅमिलीमधल्याच काही लेडीजनी घेतला आहे. सो या माध्यमातून जर कोणाला हेल्प होऊ शकत असेल तर हे माऊलींचंच ज्ञान आहे, जे मला वाटतं की मी माध्यम आहे फक्त आत्ता सांगण्याचं, पण हे अगदीच कोणाला फायद्याचं ठरणार असेल तर हे जरूर करावं. ज्ञानेश्वरीतील मंत्रविज्ञान. माझं नाव वदन नंदगामे, मी उल्हासनगर CHM कॉलेज इथे शिकतो. माझा मनोज सरांना प्रश्न आहे, सर तुम्ही जसं आता एवढं एक्सप्लेन केलं बऱ्यापैकी की याच्यामध्ये सायन्स असतं, तर स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्हने ज्ञानेश्वरी आपल्याला कशी मदत करते आत्ताचे जे स्टुडंट्स आहेत? चांगलं उत्तर देऊ शकतो. मला विचारण्यापेक्षा ज्याने ज्ञानेश्वराचा रोल केला आहे तो जास्त चांगलं उत्तर देऊ शकेल. स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्हने ज्ञानेश्वरी आपल्याला कशी हेल्प करते? म्हणजे आजकाल जसं की प्रॉब्लेम्स असतात अभ्यासाबद्दल, रिलेशनशिप्सबद्दल, किंवा काही टेन्शन वगैरे असतील प्रत्येकाला. तू ज्ञानेश्वरी जर अख्खी वाचलीस ना तर त्यामध्ये अनेक दृष्टांत दिलेत माऊलींनी, म्हणजे उदाहरणं दिली आहेत. सो ना छोट्या छोट्या उदाहरणांमधनं तुला तुझी उत्तरं सापडत जातील. पहिल्या अध्यायापासून जर सुरुवात केलीस, अर्जुन विषाद योग जो आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला भीती वाटते की मी जाऊन लढू कसा. हेच आपल्या आयुष्यात पण घडतं ना, की बाहेर जाऊन मी इतकं कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, मी कॉम्पिट कसा करू. त्यावर जो भगवान श्रीकृष्ण जी उत्तरं देतात ना ती आपली उत्तरं आहेत असं वाटतं मला. आणि ती माऊलींनी सोपी करून आपल्याला सांगितलीत की
उदाहरणं देऊन सांगितली अगदी की अच्छा तुला कळत नाही आहे का, हे उदाहरण घे, उदाहरणातनं समजवल्यात सगळ्याच गोष्टी 18व्या अध्यायापर्यंत. त्यामुळे जर अख्खी वाचली ना, अर्थासह जर वाचलीस ना, तर तुला आणखी नीट कळेल ती. कारण अनफॉर्च्युनेटली झालं आहे काय की 1200च्या काळात ही प्राकृत भाषा होती, पण भाषा इतकी बदलत गेली आहे ना आता, की आत्ता आपली बोलीभाषा आहे ना ती तेव्हाची ती कळत नाही. त्यामुळे अर्थासह जर तू वाचलीस आणि माऊलींच्या ओव्यासुद्धा सायमल्टेनियसली वाच, त्यामुळे तुला ते ना माणूस म्हणून सुद्धा ग्रो व्हायला फार मदत करेल. क्रिएटिव्हिटी आणखी तुझी ग्रूम होत जाईल, कारण इतकी छान उदाहरणं आणि इतके छान दृष्टांत दिलेत ना की आपल्याला वाचतानाच मजा येत जाते त्याची, आपण रंगून जातो त्याच्यात. एडिट करण्याचा त्रास कमी होईल आमचा. नमस्कार, माझं नाव शार्दूल कामत आहे. मी KJ सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. माझा प्रश्न असा आहे की जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की ज्ञानेश्वरीमध्ये बोली भाषा त्यांनी समजावून सांगितली संस्कृत भाषेमधून भाषांतर करून. तर ज्ञानेश्वर माऊलींनी जो उपदेश केला तो फार मोठा विषय आहे. तर मग तो आता भारतभरात असे जे प्रॉब्लेम्स आपल्या मराठी माणसांमध्ये आहेत तसे भारतभरात सगळीकडे आहेत. तर मग ज्ञानेश्वरीचं भाषांतर पुढे करून किंवा या चित्रपटाचं भाषांतर पुढे करून भारतभरातल्या लोकांना ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेश पोहोचवायचा विचार तुम्हाला कसा वाटतो? मुळात मी तुझं उत्तर आधी देईन की ज्ञानेश्वरीचं पूर्ण तसं नाही, पण बऱ्यापैकी भाषांतरित झालेली आहे. आणि ज्ञानेश्वरीचं जे मूळ आहे श्रीमद भगवद्गीता, त्याच्यावरती भारतातल्या ऑलमोस्ट सगळ्या भाषांमध्ये टीका म्हणजे टीका नाही, टीका म्हणजे त्याचा भावार्थ उपलब्ध आहे. आणि एक गंमत सांगतो तुला उदाहरण. मला त्याचा अनुभूती कशी आली. मी कर्नाटकमध्ये बऱ्याच भागामध्ये फिरतो कार्यक्रमाच्या निमित्ताने तिकडे. तर जशी आपली महाराष्ट्राची संत परंपरा तशी कर्नाटकातली संत परंपरा आहे. तर काही अभंग असे मला जाणवले, पुरंदरदास असतील, महिपतीदास असतील, जगन्नाथ विठ्ठलदास असतील आणि अनेक संत, मोठे मोठे संत आहेत, की बाबा मराठी अभंगावरनं त्यांनी कॉपी केलं की काय कानडीमध्ये, किंवा कानडीचं मराठीमध्ये कॉपी केलं की काय, भाषेमध्ये रूपांतरित केलं की काय. पण तसं नाही आहे. मग लक्षात काय आलं की त्याचं मूळ जे आहे ना ते श्रीमद भगवद्गीता, वेद आहेत आपले, कारण हे हजारो वर्षांपासून आपल्याकडं आलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्या मंडळींनी काय केलं की बाबा समोरच्याची बौद्धिक पातळी काय आहे, वैचारिक पातळी काय आहे, त्या लेवलला जाऊन त्याला समजून सांगायचं काम केलं आहे. आता ज्ञानेश्वरीचा जर आपण बघितला, विचार केला की माऊलींनी त्या नेवाशाच्या मंदिरामध्ये खांबाला टेकून बसले आणि ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. समोर उपदेश केला त्या सगळ्या लोकांना, त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये. ज्ञानेश्वरी वाचलीस तू, जर काही ओव्या वाचल्यास तर तुला लक्षात येईल की ते मला समजत नाही आहे, मला हे माझ्या डोक्यावरून चाललं आहे. मग त्या काळातल्या लोकांना समजण्यासाठी सांगितलं. मग त्या काळातल्या लोकांचं बौद्धिक पातळी काय असेल, सर्वसामान्य लोकांची, हाही विचार करण्याचा गोष्ट आहे. आणि ज्ञानेश्वरीवरती अनेक मोठ्या मोठ्या अभ्यासकांनी त्याच्यावरती चिंतन मांडलेलं आहे. तेही ग्रंथ सगळीकडे उपलब्ध आहेत. आज हिंदीमध्ये ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे. गीता प्रेस गोरखपूर त्यांनी पण ज्ञानेश्वरी हिंदीमध्ये हे करून त्याचंही सगळीकडं मिळते, पूर्ण भाषेमध्ये सगळीकडं. इंग्लिशमध्ये काही लोक आज ज्ञानेश्वरीवरती महाराष्ट्रातले चांगले चांगले कीर्तनकार आहेत. हरिभक्तपरायण रविदास महाराज शिरसाट म्हणून आळंदीतले माझे मित्र आहेत. माझा गुरुबंधू आणि माझा मित्र डॉक्टर भावार्थ देखणे, तो इंग्लिशमधनं निरूपण करतो, सांगतो. कॉर्पोरेटमध्ये त्याची व्याख्यानं असतात की एक ओवी घेऊन जसं प्रवचन केलं जातं त्या पद्धतीने तो प्रवचन करतो. आज समाजामध्ये ही जागृती सगळीकडे होते. पुन्हा मी एखादा उदाहरण देईल. माऊलींची एक ओवी आहे, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे आपण आता एक साधं त्याला उदाहरण मी देतो की कपड्यांची स्टाईल किंवा केसांची स्टाईल. एका काळामध्ये एक स्टाईल येते, मग त्याचा तो कदाचित चित्रपटाचाही प्रभाव असतो किंवा जे फॅशन करणारे लोक असतात त्यांचा कोणाचा प्रभाव असतो. काही काळापुरती तशा पद्धत एक बेल बॉटम पॅन्ट, की सगळे बेल बॉटम पॅन्ट, जिकडं तिकडं बेल बॉटम. काही दिवसांनी मग ते जातं, मग परत बॅगी पॅन्ट येतात, मग सगळे बॅगी असं करत फिरत परत काही काळाने तिथंच येतो आपण. हे फिरत आहे चक्र. तसं आपलं जे तत्त्वज्ञान, आपल्या ज्या गोष्टी, मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की इंग्रजांनी आपल्याकडच्या खूप गोष्टी संपवण्याचा प्रयत्न केला, मुळावरती घाव घातला. भारतीय परंपरा, भारतीय जे गुरुकुल पद्धती होत्या, आपल्याकडं कशा पद्धतीने शिक्षण होतं माहिती आहे. आपण आज शाळेत जातो, पहिलीपासून 10वी 12वी जे काय पुढं डिग्री घेतो, अनिच्छेने काय होईना आपल्याला बरेचसे विषय शिकावे लागतात. आपण म्हणतो ना माझा आवडता विषय हा आहे, माझा नावडता विषय अमुक आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीमध्ये कसं होतं की गुरु मुलांना बसवायचे, त्या मुलांना काही खेळ किंवा काही गोष्टी करायला लावायचे, त्याच्यातून त्यांना कळायचं की कुठल्या मुलाची गती कुठल्या विषयात आहे. गुरुगृही राहून
बरं, हे सगळं स्वावलंबन करावं लागायचं त्यांना. सगळं स्वतःचे कपडे स्वतः धुणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, जे काय आहे सगळ्या पद्धतीने स्वावलंबित्व होतं. त्यांना व्यायाम करायला लावणं, त्यांना कुठल्याही बाकीच्या इतर मार्गी भरकटून न देता जो विषय दिला त्याच्यावरती त्यांना केंद्रित करणं, त्याच्यात त्याला ज्या विषयात गती त्याच्यात त्याला मास्टर करायचं. इतर जे विषय त्याचं समाज जे काय ज्ञान आहे, सामाजिक ज्ञान, ते त्याला कामापुरतं द्यायचं आणि मग तो त्या विषयात मास्टर होईल. असं आपल्याकडं गुरुकुल पद्धती. आणि अनेक ग्रंथ असे होते आपल्याकडचे की जे नष्ट झालेत. आपण माहिती आहे आपल्याला, तक्षशिला जे आहे आपलं, नालंदा तक्षशिला ही विद्यापीठं कितीतरी महिने ते जळत होते. आणि तरी जरी पुस्तकातलं ज्ञान जरी नष्ट झालं, ते पण आपल्या जीन्समध्ये आपल्या कुठंतरी इकडं तिकडं ते आहे, ते पुन्हा कधीतरी वर येणार. आज तरुण पिढी प्रश्न विचारते. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाबा पूर्वी येथ वडील जे जे करती तया नाव धर्मू ठेवती येर आचरती सामान्य सकळ, असं म्हणलेलं आहे. ह्यांच्या पिढीपर्यंत, आमच्या पिढीपर्यंत असं होतं की घरात हे सांगितलं, हे अशा अशा पद्धतीने करायचं म्हणून आम्ही करतो. पुढची पिढी तशी नाही, आम्ही हे करतो असं पद्धती, पण ह्याच्यामागचं कारण सांगा, लॉजिक सांगा आम्हाला, तर आम्ही करतो. कपाळाला कुंकू लावायचं आहे, का लावायचं आहे ते सांगा. मग इथं आज्ञाचक्र आहे तुमचं, हे मधल्या बोटाचा संबंध हृदयाशी आहे. हां, मग ते रोज आणि कुंकू जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या, हळदीचं जे कुंकू, प्युअर कुंकू किंवा अष्टगंध किंवा काय वेगवेगळे जे आपण लावतो कपाळाला तिलक म्हणून, त्याच्यामध्ये पण विज्ञान आहे. मग ते त्या पद्धतीने करायचं आहे, त्या वेळेला करायचं आहे. आज आपण म्हणतो की पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आहे, मॅनिफेस्टेशन आमच्या, हां इट वर्क्स यार, यू नो मॅनिफेस्टेशन. अहो ते हजारो वर्षांपूर्वी सांगितलं आहे मला. मग ते जेव्हा विदेशी लेबल लागलं तेव्हा आपण मान्य करतो, पण आपल्या घरातले कोणी सांगितलं तर आपण मान्य करत नाही. आणि म्हणून या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. रामकृष्ण हरी. मला एक अजून एक उदाहरण सांगायचं आहे. हां, एकच मिनटं, फक्त एक उदाहरण सांगतो. तुम्ही जर आळंदी पंढरीची वारी जर कधी बघितली ना, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. हां, खेड्यापाड्यातनं आता आपण त्यांना अशिक्षित म्हणू शकतो, पण ते अशिक्षित जरी असले तरी ते सुसंस्कृत आहेत. आज सुशिक्षित असणारे वर्ग किती असंस्कृतपणे वागतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे कोणाच्या संस्कारांमुळे, तर हे संतांच्या संस्कारांमुळे. आणि या सगळ्या लोकांना एका संस्कारामध्ये बांधणारा हा संप्रदाय, ही परंपरा, हे पोचवण्याचं ध्येय दिग्पाल सरांनी या चित्रपटाच्या माध्यमातून घेतलं. नमस्कार, माझं नाव साक्षी मर्चंडे आणि मी साठी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर माझा प्रश्न स्मिता मॅमना होता की तुम्ही या चित्रपटामध्ये यशोदा मातेची भूमिका साकारतात, मला यातून वेगळं काय शिकण्यासारखं मिळालं आणि यशोदा मातेच्या भूमिकेत आईच्या वात्सल्याचा अनोखा अनुभव कसा जाणवला तुम्हाला? यशोदेला काय शिकायला मिळालं, यशोदा हे पात्र साकारताना काय शिकायला नाही मिळालं विचार. कारण या चारही भावंडांबरोबर यशोदा प्रवास करते आणि मी मगाशी म्हणाले तसं की ती त्यांना सांभाळायला जाते. तिला असं वाटतं की यशोदेला त्यांचा आधार बनता येईल, पण काही दिवसानंतर तिला अशी प्रचिती येते की अरे हे विश्वाला तारणारी मुलं आहेत, मी काय यांना आधार देणार, हे अख्ख्या विश्वाला आधार देणार आहेत, ते तारणार आहेत सगळ्यांना. ती अशी अनुभूती त्या यशोदेला येत जाते आणि ती तिच्या अनुभवातूनच ही जी गोष्ट सांगते तो आपला चित्रपट आहे. आणि यशोदेच्या वात्सल्याचं म्हणशील तर मला हे सांगायला खूप आवडेल. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई होण्याअगोदर आपली एक सिरियल होती, दिग्पाल लांजेकरांनीच दिग्दर्शित केली होती, ज्ञानेश्वर माऊली. त्यामध्ये मी रुक्मिणीची भूमिका करत होते आणि देहत्यागाचा जो आमचा सीन होता ना, तो शेवटचा सीन असणार होता. आणि झालं असं की काही टेक्निकल गोष्टींमुळे तो सीन आपण अचानक आज रात्री करणार आहे असं मला सांगितलं आणि ते केल्यानंतर माझं काम संपणार होतं. आमचं मधलं काम झालं होतं ऑलरेडी, त्या सीननंतर माझं काम संपणार होतं. हे असं अचानक सांगितल्यानंतर मला लक्षात आलं की आता उद्यापासून आपण इथे नाही आहोत, आपला ट्रॅक संपतो आहे. त्या दिवशी रात्री ते शूटिंग झालं, ज्या वेळेला ND स्टुडिओमध्ये त्या तलावामध्ये देहत्यागाचा सीन होता, तो वगैरे झाल्यानंतर एकतर ते रात्री 12 नंतरचं ते सगळं अंगावर येणार होतं, आमचं युनिट पण रडत होतं आणि मला खूप वाईट वाटत होतं की एकतर पहिली गोष्ट की त्या सीनमुळे वाईट वाटत होतं, दुसरी गोष्ट की खरोखर माझा हा ट्रॅक संपतोय आणि तर उद्या मला इथून निघून जायचं आहे.
कलाकार म्हणून नाही म्हटलं ना तरी कुठेतरी तुमची गुंतागुंत असते त्या पात्राशी. आणि ती काय होतं की ते इतकं अर्धवट असं वाटत होतं ना, कारण मी एक आई असल्यामुळे मला असं वाटतं की अरे मी 2 दिवससुद्धा माझ्या मुलांना कुठे नाही सोडू शकत, इतकी कालवाकालव होते जीवाची. मग तेव्हा रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांना कसं काय या मुलांना सोडून जावं असं वाटलं असेल, असे सगळे ते विचार डोक्यात होते. आणि हा चित्रपट जेव्हा मला विचारला त्यावेळेला मला यशोदेची भूमिका विचारल्यानंतर इतकं बरं वाटलं, ते कम्प्लिशन झाल्यासारखं वाटलं, ते सर्कल कम्प्लीट झाल्यासारखं वाटलं. कारण रुक्मिणी आणि विठ्ठलपंत केल्यानंतर यशोदा या मुलांना सांभाळते असं ते होतं. त्यामुळे ती वात्सल्याचं जे म्हणशील ना, तर कुठलंही पात्र साकारताना कलाकार म्हणून मला कायम असं वाटतं की आम्ही खूप नशीबवान आहोत की त्या वेळेपुरतं जगायला मिळतं. आणि मला रुक्मिणी म्हणून पण या मुलांच्या बरोबर राहता आलं आणि नंतर यशोदा म्हणून सुद्धा या मुलांबरोबर राहता आलं.